आत्मनमस्ते. नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते मॅम. आत्मनमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. व्हिडिओला कोण येणार? कोण येतोय? मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आत्मा नमस्ते. मनापासून स्वागत आहे. सगळ्यांचं मनापासून आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा प्रणाम मॅम. आत्मा नमस्ते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि या ऊर्जेसोबत जुडण्यासाठी, या ऊर्जेची ओळख नव्या शब्दांमध्ये, या ऊर्जेसोबत आपल्याला पुन्हा ओळख करून घेण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या कुठल्या आयामावर आपल्याला मदत करते हे समजून घेण्यासाठी आजचा विषय काय आहे? आजचा विषय सांगा बरं. आजचा विषय काय आहे? कोणाला माहिती आजचा विषय काय आहे? याला म्हणतात मग फक्त सेशनला सर्वजण हजर आहेत, रेकी बद्दल माहिती मिळणार आहे नाही. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आनंद देणारी ऊर्जा कशी आहे हे आपण आज बघणार आहोत. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आनंद देणारी ऊर्जा. आणि म्हणजेच काय, माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद असतो जेव्हा समस्यांचं समाधान मिळवण्याची क्षमता त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. आणि ही आजच्या सेशनचा हा विषय. आपण सगळेजण अगदी माझ्यावर विश्वास ठेवता आणि प्रत्येक वेळेस नव्या शब्दांमध्ये या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडण्यासाठी, या ब्रह्मांडीय ऊर्जेची नव्याने ओळख करून घेण्यासाठी सेशनला हजर असता. आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तुमच्यामधील त्या ऊर्जेला माझा नमस्कार. आणि खरोखर ती ऊर्जा तुम्हाला इथपर्यंत खेचून आणते, म्हणून मनापासून धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. आजचा विषय ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. आणि ओके आहे आता हो ना? ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि काय आहे ही ऊर्जा रेकी, का म्हणजे काय? तर नेहमी आपण सांगत असतो त्याप्रमाणे अगदी 5 मिनिट आजच्या सेशनची ओळख करून देण्यासाठी घेणार आहे. आजच्यासाठी घेणार आहे कारण अनेक लोक असे आहेत की रेकी म्हणजे काय हे पण माहिती नाही. हो ना? आपण डायरेक्ट जर का गेलो विषयापर्यंत तर अनेक जणांना हा विषय काय आहे हे समजणार नाही. मग अगोदर मी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय हे अगदी 10 मिनिटांमध्ये सांगते आणि त्यानंतर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणणारी ऊर्जा म्हणून कशा प्रकारे कार्य करू शकते हे आपण बघणार आहे. चालेल सगळ्यांना? ओके. तसं तर सगळ्यांना मी म्यूट केलेलं आहे. कोणालाही वाटेल तेव्हा अनम्यूट करता येतं. तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे की तुम्ही रेकॉर्डिंग डिस्टर्ब करणार नाही आणि मध्येच बटन सुरू करणार नाही, हा विश्वास ठेवलेला आहे. जर असं झालं तर मग मात्र थोडस चूप करावं लागेल. माझी विनंती आहे. मला आवडत नाही त्या बटनावर माझा ताबा घ्यायला. मला असं वाटते की प्रत्येक सेशन हे तुम्ही बोलावं, मी बोलावं, आपल्या दोघांच्याही बोलण्यामधून हे सेशन अजून छान व्हावं असं वाटत असते. आणि हे बघा सेशन आहे, शेवटी मी सगळ्यांचे प्रश्न घेणार आहे. तुम्हाला काही प्रश्न आला तर मनात ठेवा. तुम्हाला काही व्यक्त व्हावंसं वाटलं तर खरोखर व्यक्त होण्याला संधी मिळणार आहे. फक्त हँड राईज करा. अनुभव सांगायचा वाटला मध्येच, बऱ्याच जणांचं असं असते मला ना मॅडम अनुभव सांगताना थांबताच येत नाही, इथपर्यंत आलं की सांगावंच वाटते. असं जर असेल तर नक्कीच हँड राईज करावा.
मी जे काही बोलत आहे त्यामध्ये तुमचं अनुमोदन असतं अनेक वेळा. तुम्हाला पण मी माझं मत व्यक्त केलं तेथे तुम्हाला असं वाटतं की नाही आणखी यापेक्षा जास्त इथं सांगायला हवं मॅडमनी, असं असेल तर नक्कीच तुम्ही हँड राईज करू शकता. तुम्हाला संधी मिळणार बोलायची. फक्त मध्येच माईकचा आवाज येणार नाही याची आपण काळजी घेऊया सर्व मिळून. आणि जे सन्माननीय सदस्य YouTube वर आपलं सेशन बघत असतात त्यांना या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे ग्रुपची, तर तो ग्रुप जॉईन करा म्हणजे तुम्हाला नवीन होणारे सेशन लाईव्ह अटेंड करता येतील. ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. बघा हा शब्द उच्चारताना किती मस्त किती छान वाटते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. या ऊर्जेसोबत मला माझी ओळख करून घ्यायची आहे आणि म्हणून आपण सर्वजण आलेलो आहोत. मग काय आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा? तर खरं म्हणजे काही मी तुम्हाला नव्याने नवं काहीतरी सांगणार नाही. मी तुम्हाला ते सांगणार आहे जे तुमच्या आतमध्ये आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय तर प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, प्रकाश, श्वास, माझ्या आतमध्ये असलेली ऊर्जा, ज्या ऊर्जेच्या असण्याने, ज्या ऊर्जेच्या अस्तित्वाने मी येथे बसलेलो आहे, मी येथे बसलेली आहे, ती ऊर्जा म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. कारण या ऊर्जेसोबत माझी जी कनेक्टिव्हिटी आहे ही जशी ज्या क्षणाला तुटते त्या क्षणाला माझं अस्तित्व मी म्हणून राहत नाही, तर ती बॉडी म्हणून गृहीत धरल्या जाते. माझ्या आतमध्ये असलेली प्राणशक्ती जी मला जिवंत ठेवत आहे, या प्राणशक्तीचा आजपर्यंत मी उपयोग मला जिवंत राहण्यासाठी, माझ्या शरीराच्या जखमा दुरुस्त करण्यासाठी, माझ्या आयुष्यातील काही इच्छा पूर्ण करण्यासाठी, माझ्या आजारपणावर मात करण्यासाठी, माझे नातेसंबंध दुरुस्त करण्यासाठी मी केलेलाच आहे. फक्त मी हा जो उपाय केलेला आहे तो न कळतपणे केला आहे. आणि आज या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडल्यामुळे मी काय करणार आहे तर मी जाणीवपूर्वक ज्या ऊर्जेचा मी आजपर्यंत वापर करत आहे अजाणतेपणी, त्या ऊर्जेसोबत मी माझी नव्याने ओळख करून घेणार आहे. मी त्या ऊर्जेसोबत माझी कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे. तो घेण्याचा ज्या प्रमाणात मी आज घेत आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेण्याची माझी क्षमता वाढवणार आहे. आणि मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक आयामाला दुरुस्त करण्यासाठी, माझ्या आयुष्याच्या प्रत्येक आयामावर मला मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी या ऊर्जेचा वापर कसा करायचा हे शिकणार आहे. म्हणजे मी रेकी शिकणार आहे. कोणाला समजलं की कोणाला नाही समजलं? कोणाला नाही समजलं तर नक्कीच सांगा. कोणाला कोणाला समजलं नसेल तर नक्की सांगा. हँड राईज करू शकता. ओके, चलायचं पुढे. पुन्हा एका सोप्या शब्दामध्ये सांगते. ती ऊर्जा, ज्या ऊर्जेचा आजपर्यंत मी वापर केलेला आहे परंतु अजाणतेपणी केला आहे, आता या ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा, तो सोर्स मी वाढवणार आहे. मोठ्या प्रमाणात त्या ऊर्जेचा वापर कसा करायचा, माझ्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीवर, माझी मानसिकता, माझी आरोग्य, माझी आर्थिकता, माझी सामाजिकता आणि माझे नातेसंबंध, माझं घर, माझी गाडी, माझी नोकरी, माझा अभ्यास, माझी स्मरणशक्ती, माझ्या शरीराला असलेल्या जखमा, एखादा स्किन डिसीज, पोटाचा आजार आहे, काही आहे, डोकेदुखी आहे, आरोग्यामध्ये चष्मा आहे, या अनेक गोष्टींवर
मी या माझ्या ऊर्जेचा वापर करून कशा प्रकारे सकारात्मक बदल घडवून आणणार हे शिकण्याचं, हे समजून घेण्याचं टेक्निक म्हणजे रेकी. बघा मी केवढा छान शब्द वापरला, टेक्निक म्हणजे पद्धती. हो ना, ती नव्याने आपण डेव्हलप केलेली एक टेक्निक असंच म्हणूया फक्त. कारण आता मी रेकी हा शब्द वापरते कारण हा शब्द जपान वरून आलेला आहे. आपल्या अथर्व वेदामध्ये या रेकी म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जेबाबत लिखित आहे. हे जे लिखित आहे यानंतर आपल्या अनेक साधू संतांनी या ऊर्जेचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे, स्वतःसाठी आणि इतरांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सुद्धा, आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा. तसं करत करत असताना गौतम बुद्धांनी सुद्धा याच ऊर्जेचा वापर केला आणि त्या काळामध्ये त्यांच्या अनुयायांना सुद्धा ही ऊर्जा, या ऊर्जेबद्दल ओळख करून दिली आणि अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणला. मग ही या ऊर्जेबद्दल काय आहे, ही ऊर्जा असं काय आहे, हे जपानमध्ये डॉक्टर मिकाऊ उसुई यांना याबद्दल कुतूहल वाटलं की भारतामध्ये असे एक गुरु, असे एक महात्मा होऊन गेले की त्यांनी स्पर्शाने किंवा अशी ऊर्जा पाठवून त्यांच्यापासून लांब असलेल्या कुठल्याही व्यक्तीच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणले. मग हे ज्ञान म्हणजे काय आहे, हे डॉक्टर मिकाऊ उसुई यांना कुतूहल झालं. हे सुद्धा एक शास्त्रज्ञ, एक प्रोफेसर होते. मग ते आले जपानवरून. तेव्हा नालंदा विद्यापीठ आणि इतर ठिकाणी त्यांनी काही ग्रंथांमधून काय काय माहिती मिळते, त्याचं पुन्हा प्रिंटिंग कशी करता येईल यावर त्यांनी मान्यता मिळवली आणि ते ग्रंथ ते जपानला घेऊन गेले. आणि मग त्यांनी ध्यानधारणा केली, सगळ्या गोष्टी केल्या आणि पुन्हा या ऊर्जेसोबत नव्याने ओळख कशी करून घ्यावी, कशी केली. त्यांना ध्यानधारणेनंतर हे समजलं नव्हतं की नेमकं कसं व्हावं, नसं कसं करावं. तर मग त्यांनी पुन्हा स्वतःची साधना वाढवली, त्यामध्ये त्यांनी त्या टेक्निक्स शोधल्या आणि मग पुन्हा नव्याने ही ऊर्जा आपल्याकडे त्यांनी त्यांचे अनुयायी तयार केले, त्यांनी त्यांचे शिष्य तयार केले, त्यांचे शिष्य सगळ्या जगभर पसरले. त्यापैकी एका शिष्याने भारतातील एका शिष्याला शिकवलं, मग ते आपल्याकडे आलं. मग आता ही ऊर्जा काय झाली, जपानीच झाली, टेक्निक जपानीच झाली, टेक्निक पद्धती झाली जपानवरून आलेली. मात्र लक्षात ठेवा, या ब्रह्मांडामध्ये स्थित असलेली ऊर्जा आपल्या योगशास्त्रापासून, भारतामधून तर हिचा उगम आणि शोध आहेच, यात काही वादच नाही. पण जी ऊर्जा युगानुयुगापासून जी ऊर्जा आहे तीच ऊर्जा आजही आहे आणि जी ऊर्जा माझ्या इथं आहे तीच ऊर्जा संपूर्ण विश्वामध्ये आहे. कारण संपूर्ण विश्वामध्ये श्वास हा सारखाच आहे ना. असं आहे का की आपण भारतातील लोक श्वास वेगळा घेतो आणि अमेरिकेमध्ये, युरोप खंडामध्ये, आफ्रिका खंडामध्ये वेगळा श्वास आहे, त्या लोकांची प्राणा वेगळा आहे, असं काही आहे का? नाहीये ना. श्वास एकच आहे की नाही सर्व ब्रह्मांडामध्ये. प्रत्येक व्यक्ती, फक्त व्यक्तीच नाही, प्रत्येक प्राणी घेत असलेला श्वास एकच आहे आणि त्याच ऊर्जेच्या, त्याच प्राणाच्या भरोशावर आपण जिवंत आहे असं आहे का की दुसऱ्या देशामधील, दुसऱ्या खंडामधील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही त्याचा श्वास सुरू असतो, असं काही आहे का? नाही ना. असंच आहे ना, श्वास बंद, माणूस किंवा कुठलाही प्राणी मात्र संपला. सेम. बघा एवढं सोपं आहे. हा श्वास म्हणजे माझी ऊर्जा, माझ्या याच श्वास आणि हेच मी घेत असलेली प्राणशक्ती, हाच प्राणा. मग या प्राणाच्या भरोशावर मी आजपर्यंत जिवंत आहे आणि यानंतर सुद्धा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मला या प्राणाची गरज लागणार आहे. मग मॅडम तुम्ही काय नवीन सांगणार आहे, तर मी सांगणार आहे
तुमची दाढ दुखली की तुम्ही हात कुठं लावता? दाढीला, बरोबर. एखाद्याचा कान दुखला तर हात कुठं लावतो? कानाला. छाती दुखत आहे आणि हात डोक्याला लावला, असं कधी कोण केलंय का? कधीच नाही केलाय. तुम्हाला थकवा आलेला आहे आणि तुम्ही असे हात देऊन चालले, असं झालेलं आहे का? थकवा आला म्हणजे तुम्ही कमरला हात लावता, असं करता? यस, असं करता. तर आज मी तुम्हाला हे उदाहरण देणार. काय वेळेवर आठवलं म्हणून, कारण बाकीची उदाहरणं देऊन झालेली आहेत. तर बघा, जेव्हा बघा आपण कळत न कळत काय करत असतो, तर जेथे वेदना आहे तिथं हात लावतो. म्हणजे काय, तर आपल्याला जरा शांतता वाटते, कारण येथे वेदना आहेत आणि माझ्या हातामधून जाणारी प्राण ऊर्जा, प्राणशक्ती मी त्या जागेला देत आहे आणि माझ्या तेथील वेदना नष्ट होत आहे, असा त्याचा अर्थ होतो. तुमचं छोटं बाळ, त्याला काही लागलं, खरचटलं, की तुमचं छोटं बाळ असो, तुमच्या बाळाचं छोटं बाळ असो, किंवा तुम्ही जेव्हा छोटं बाळ होतं तेव्हाचा विषय असो, सेम अशाच घटना घडल्या आहेत. काय, तर जेव्हा केव्हा मला एखादी वेदना झाली, लागलं, आपण रडत रडत आईजवळ जातो. ओके, आणि आई काय करते, त्याला फुंकर मारते किंवा असा हात लावते. तर आई नकळतपणे हातामधून प्राणशक्ती देत असते आणि थोड्या वेळाने बाळ म्हणते झालं, बसलं. आणि आपण काय म्हणतो माहितीये का, हो केलं म्हणून तुझं दुखणं बसलं, याचा अर्थ काय, तर लागलंच नसेल असं आपल्याला वाटते. कारण आपलाच आपल्यावर विश्वास नाही, आपलाच आपल्या ऊर्जेवर विश्वास नाही. जर का माझ्या ऊर्जेवर विश्वास आहे, तर मला हे पण समजेल की त्याला वेदना झाल्या आणि या ऊर्जेनी त्या दुरुस्त झाल्या. आणि असंच आतापर्यंत झालं, पण माझंच मला माहिती नव्हतं. केलाय ना प्रत्येकाने, हा अनुभव घेतला नाही असा जगातला एकही व्यक्ती नाहीये. येस. मग तुमचे व्हिडिओ बंद आहेत, मला नाही शिकवतायत, तुमचे व्हिडिओ खूप बंद आहेत, ते तुम्हाला सुरू करावे लागतील. तर बघा, थँक्यू. आपली कमर दुखत आहे म्हणजे काय होते, किंवा थकवा आलाय, कमर दुखत आहे असं नाही म्हणू, थकलाय जीव. जीव थकला की कुठं हात ठेवता? कमरेवर हात ठेवतात. ओके, कमरेवर थोडासा खाली हात ठेवून चालतात लोक. का चालतात? कोणीतरी सांगू शकेल का, का चालतात तर तसे? बोला, सांगा, शिकवलाय मी अनेक जणांना. बोला, का चालतात तसे? माईक ऑन नाही करतायत का? अरे हो, एक मिनिट. आता करता येते, बोला. का ठेव, कुठं कमरेला आधार भेटायला हवा असं. कमरेला आधार भेटायला हवा. ऊर्जा कमी वाटते ना, थकवा वाटतो, ऊर्जा कमी वाटते. ऊर्जा कमी वाटते म्हणजे आपल्याला जरा आधार मिळतो, नाही का? खरं कारण असं आहे, तर खरं कारण असं आहे, ग्रँडमास्टर तुम्ही सांगायला हवं होतं. बघा, बेसिक चक्र आपण आपल्या, जेव्हा तुम्हाला कुंडलिनी चक्र. जेव्हा तुम्हाला थकवा आलेला असतो, तेव्हा तुमचं बेसिक चक्र कमकुवत झालेलं असते किंवा त्याची ऊर्जा कमी झालेली असते. आणि म्हणून कळतपणे किंवा न कळतपणे आपण कमरेवर हात देत असतो आणि कुंडलिनी ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशीच ऊर्जा आपल्यासाठी काम करत असते. आणि हे आपण करतो तेव्हा आपल्याला माहिती सुद्धा नसतं की मी नकळतपणे स्वतःला ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडत आहे. माझ्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा वापर मी मला दुरुस्त करण्यासाठी करत आहे. आणि तुम्ही ते करता, हे प्रत्येकाने केलं आहे. छोटं बाळ, लेकरू असो, त्याला थकवा आला की तो पण असं करून बघते आणि म्हाताऱ्यांपर्यंत कमरेवर हात ठेवल्याच जातो, न कळतपणे ठेवला जातो. याच्यासाठी कुठल्या ज्ञानाची, कुठल्याच अभ्यासाची गरज आपल्याला लागत नाही.
पण झालं काय आहे, जसं मी नेहमी सांगत असते, नेहमी सांगते, काय सांगते मी नेहमी, एकच उदाहरण देते आणि ते उदाहरण या गोष्टीसाठी खरोखर खूप पुरेसं आहे. आपल्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा शोध, विसर श्री हनुमंतांना पडला होता. ते तर एवढे रामभक्त होते, भगवंत होते, पण तरीही त्यांना त्यांच्या ऊर्जेचा विसर पडला होता. तेव्हा ते खूप विचारात पडले, आता कसा बरं हा समुद्र पार करायचा. जामवंतांनी त्यांना आठवण करून दिली की तुझ्या आतमध्ये केवढी मोठी ऊर्जा आहे, या ऊर्जेचा तू वापर कर. त्यांच्याच ज्ञानाचा, उद्या आहे ना हनुमान जयंती, हा, तर त्यांच्याच आहे की नाही उद्या, हात सांगा मला, नाहीतर माझंच होऊन जाईल. परवाला आहे, परवाला, हो ना, यस परवाला, उद्या नाही. तर त्यांच्याच हनुमंत यांच्या ज्ञानाचा त्यांना पडलेला विसर, जामवंतांनी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे एवढी मोठी शक्ती आहे, आणि मग त्यांनी केलेला पराक्रम आपल्याला माहिती आहे. सेम तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा भुललासी. देव माणसामध्ये शोधा, आपल्या साधू संतांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. तुझ्यामध्ये अपार शक्ती आहे, तूच परमपिता परमेश्वराचा एक अंश आहे. अनेक साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि हो, यामध्ये कुठल्या धर्माचे साधू संत महात्मे नाही, तर प्रत्येक धर्मामध्ये हेच सांगितलं आहे, तेच बायबलमध्ये आहे, तेच भागवद्गीतेमध्ये आहे, तेच कुराणमध्ये आहे, तेच महावीरांनी सांगितलेलं आहे, तेच येशू ख्रिस्तांनी सांगितलं आहे. सर्वांनी हेच सांगितलं आहे की तुमच्याकडे ऊर्जा आहे. म्हणजेच काय, तुझं आहे तुझं पासी, पण तू जागा भुललासी. सेम ही ऊर्जा आपल्या आतमध्येच आहे, पण आपल्याला तिची ओळख पुन्हा नव्याने करून घ्यायची आहे. ही माझ्याच मध्ये असलेली ऊर्जा, या ऊर्जेची पुन्हा नव्याने मी ओळख करून घेणे, आणि आता या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर कसा करावा हे शिकण्याचं टेक्निक, किंवा हे टेक्निक शिकणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडणे, अशी ही ऊर्जा. मग आता या ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आपण काय काय करू शकतो, तर आनंदी आनंद सर्वीकडे, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक आयामामध्ये आनंद आणण्यासाठी आपण या ऊर्जेचा वापर करू शकतो. आता बघा, आनंद म्हणायला खूप मोठी गोष्ट वाटते आणि म्हणायला खूप छोटी गोष्ट वाटते, कारण आनंद हा मानण्यावर लोक म्हणतात, बरोबर आहे, पण तरीही आनंद ही काहीतरी गोष्ट आहे ना, जी आपल्याला मिळवावीशी वाटते प्रत्येकाला. आणि प्रत्येकाचा आनंद आणि प्रत्येकाचं सुख हे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असते, आणि ते प्रत्येक मिळवण्याची क्षमता आपल्याला ही ब्रह्मांडी ऊर्जा देत असते. म्हणजेच काय, तर आयुष्याच्या विविध आयामांवर ही ऊर्जा काम करत असते. या ऊर्जेसोबत जुडण्यामध्ये एक 3 स्टेप आहे. आता त्या 3 स्टेप असण्यामागे सुद्धा एक शास्त्र आहे. कसं, तर त्या तेवढ्या वेळा आपण तेवढं मेडिटेशन करणं गरजेचं आहे. मेडिटेशन का करावं, तर सगळ्या गोष्टी सायंटिफिक दृष्ट्या आहेत. कुठं काही अंधश्रद्धा नाही, तर कुठं काही वेगळं काहीच नाही. कुठं भूत प्रेत बाधा आत्मा वगैरे कुठल्याच गोष्टीची संबंध नाही. जे काही आहे ते सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीने आहे, आणि हे शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे काय, तर याला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे. पहिली डिग्री ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीमध्ये पहिली डिग्री म्हणजे 7 दिवस, दुसरी डिग्री म्हणजे 21 दिवस, आणि सायन्स सांगते की 28 दिवस जर काय तुम्ही कुठल्याही एका गोष्टी सोबत कनेक्ट राहिले, तर तुम्ही त्यामध्ये नियमित होता, तो तुमचा स्वभाव होतो, आणि त्या गोष्टी तुमच्या सोबत, तुम्ही त्या गोष्टीसोबत एकरूप होता. ओके, त्यानंतरचे पुढचं सेशन नियमित 21 दिवस, म्हणजे काय, तर जवळजवळ 40 दिवसाच्या वरचा तो भाग. पुन्हा
जर का एखादी गोष्ट तुम्ही सारखी 40 दिवस केलीत ना, तर तुम्ही ती लाईफ मध्ये विसरणार नाही. आणि म्हणून ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीमध्ये पहिला टप्पा 7 दिवसाचा, दुसरा 21 दिवसाचा, 7 दिवसाचा पूर्ण झाल्याशिवाय दुसरा शक्तिपात, प्रदीपन, अटुनमेंट होत नाही 7 वेळा मेडिटेशन झाल्याशिवाय. 21 आणि 7 म्हणजे 28. 28 वेळा पूर्ण ती ध्यानधारणा त्या सिंबॉल सोबत आपण एकरूप झाल्याशिवाय तिसऱ्या टप्प्यावर प्रवेश मिळत नाही. हा त्यामागचा मानसशास्त्रीय आणि शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन आहे की बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आपण मोठ्या प्रमाणात घेत आहे. आध्यात्मिक ऊर्जा बघा, ही ऊर्जा घेत असतो, यामुळे आतमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होणार आहे आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करत आहे. आणि ही करत असलेली प्रोग्रामिंग आपल्या त्या ग्रंथीमधून तो स्त्राव द्यायला सुरुवात करते आणि पुढच्या 28 दिवसामध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून तीनही शास्त्रांचा एका वेळेस वापर केल्यामुळे त्या प्रकारे ऊर्जा आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या आभामंडळावर कार्य करते. आणि एक तर तुम्ही प्रसन्न राहायला लागता, तुमचं आभामंडळ, तुमचा ऑरा क्लीन व्हायला लागतो, क्लीन होतो, एनर्जी ऍब्झॉर्ब करण्याची आभामंडळाची क्षमता वाढते, आपले चक्र क्लीन होतात, नकारात्मक ऊर्जा निघून जायला लागतात, पॉझिटिव्हिटी तेथे क्रिएट होते, तेथे सकारात्मक ऊर्जा समाविष्ट होते, ऊर्जित होते, असा आम्ही शब्द वापरतो. नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेनी ऑरा आणि चक्र ऊर्जित होतात आणि आपल्या आरोग्याच्या समस्या सहजतेने कमी होतात. का तर चक्र क्लीन झाल्यामुळे त्या आरोग्य संपन्नतेसाठी त्या आजारावर आपल्याला हवा असलेला स्त्राव आपला मेंदू द्यायला लागतो. सबकॉन्शियस माइंड आणि आपले चक्र, आपल्या ग्रंथी त्या प्रकारे कार्य करायला लागतात. लोक प्रसन्न राहायला लागतात. का तर मानसशास्त्रीय दृष्ट्या ज्या प्रकारे प्रोग्रामिंग आणि सगळ्या गोष्टी होतात त्या सुद्धा खूप वेगळ्या असतात आणि त्या मनाला शांतता, आनंद, खुशी, प्रेम, भीतीतून मुक्तता, चिंतेतून मुक्तता आणि मनावर ताबा आणायला शिकवतात. तेवढी स्टेबिलिटी स्वतःमध्ये येते. आणि मग आपण 3rd डिग्री मध्ये गेल्यानंतर काय होते तर आपल्याला आपल्या ह्या सर्व क्षमता वाढवायच्या असतात, ते आपण तेथे वाढवतो. तर अशा प्रकारे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी हा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये अशा प्रकारे आपण अभ्यासक्रम तयार आहे. नवीन टेक्नॉलॉजी, बस एवढंच म्हणेन. आणि हो, पूर्ण विश्वास देणार की आतापर्यंत सेशन मध्ये ज्या सर्व सन्माननीय सदस्यांनी प्रवेश घेतला आणि नाराज कधी कोणी झालं नाही, त्या ब्रह्मांडाची दया आहे, कृपा आहे, बस एवढंच म्हणूया आपण. कारण या सर्व दृष्टीतून अभ्यास केल्यानंतर नाही, तुम्ही जर नियमित मेडिटेशन केलं ना तर कोणाच्याच आयुष्यामध्ये बदल झाला नाही असं नाही होत, होतोच. आम्ही सेशन मध्ये असताना दरवेळेस मी एक चॅलेंज देत असते, सेल्फी चॅलेंज. आज तुम्ही तुमचा सेल्फी काढून ठेवा, आज तुम्ही तुमच्या आयुष्याचे प्रश्न लिहून ठेवा आणि पुढच्या 1.5 महिन्यामध्ये तुमच्यामध्ये बदल नाही दिसला किंवा तुमचा कुठला तरी प्रश्नाला, ज्या प्रश्नासाठी तुम्ही आलेले आहात, ज्या उद्देशाने तुम्ही येथे आलेले आहात त्या प्रती तुमचे पावलं पडले नाहीत किंवा त्यामध्ये बदल झाला नाही तर एनर्जी एक्सचेंज फी लाईव्ह मध्ये वापस मागा.
एवढं चॅलेंज दिलेलं असतं आणि ते चॅलेंज देण्याचं धाडस यासाठी येतं की ही ब्रह्मांडी ऊर्जा रेखीवर असलेला माझा विश्वास फक्त माझाच नाही तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडलेल्या प्रत्येक सदस्याचा तो विश्वास आहे की तुम्ही फक्त या आणि स्वतःच्या प्रश्नांवर मात करा. तर मी नक्कीच आजच्या सेशनला सुरुवात करते. आजचं सेशनचं म्हणणं आहे की आनंद देणारी ऊर्जा, हो ना, आनंद देणारी ऊर्जा. तर ही आनंद देणारी ऊर्जा म्हणजे का, तर आणि पुन्हा दिलं आहे की सर्व समस्या वर मात करा. तर आपण बघूया सर्व समस्या म्हणजे समस्या काय काय असतात. तर एक एक जण एक एक समस्या सांगू शकाल का, म्हणजे आपल्याला त्यावर बोलता येईल. चालेल ना, की बाबा म्हणजेच मग तुम्हाला सुद्धा मला सुद्धा समजेल की तुम्ही कशासाठी आलेले आहात, तुमची काय अपेक्षा आहे या सेशन मधून किंवा पुढच्या काही प्रवासामध्ये. तर नवीन असलेले सदस्य कृपया तुम्हाला काय अपेक्षा आहे हे सांगा. आशाताई राणे. आत्मनमस्ते. ऍक्च्युली माझं हेल्थ इश्यूज बरेच काही आहे. म्हणजे अस्थमापासून लाईक डायबिटीज एव्हरीथिंग मेनी थिंग्स आहे, खूप सारे आहेत. तर त्याच्यासाठी मला हे करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं अध्यात्माकडे बरंच काही करते पण तरी पण एवढं काही मनासारखं नाहीये. मेन म्हणजे हेल्थ इश्यूज खूप सारे आहेत. बाकी ओके, नो इश्यू. बाकी लाईफ मध्ये सॅटिस्फाईड आहे बऱ्यापैकी. हा, थँक्यू राणीताई, थँक्यू. अजून आणि ऍक्च्युली मला 4 धामला जायचं आहे 29 मे ला. तर तोपर्यंत तरी माझी हेल्थ थोडी बरी झाली पाहिजे, कारण मला अस्थमाचा तर त्रास आहे. मला इनहेल केल्याशिवाय मी दिवस नाही काढू शकत. ते एक प्रकार आहे. आणि हात दुख वगैरे काहीतरी आहे म्हणजे मला तो, पण तर मला तोपर्यंत तरी निदान मला बरं व्हायला हवं असं. आणि दुसरी गोष्ट मी पहिली बोलू का अजून थोडस. हो हो. हा, मी पहिली रेकी घेतली होती, मी पहिलं हे केलेलं. पण त्याला आता झाले मला वाटतं 6-7 वर्ष झाले असतील. पण ते डिस्कंटिन्यू झालं. मी थोडे जास्त काही केलं नाही मी. आणि मध्यंतरी म्हणजे आय थिंक सो 10 दिवसापूर्वी एक माझे ते होते ना सर, त्यांचं एक सेशन होतं, त्याच्यामध्ये त्यांनी मला बोलवलं, म्हणजे हे केलं, इन्व्हिटेशन टाकलं होतं. तेव्हा मी जॉईन झाली होती. तर मग त्यावेळेला त्यांनी बाकीच्यांनी मला रेकी, म्हणजे असं रेकी देतात ना सार्वजनिक असतं ते, त्यावेळेला मला हात खूप ठणकत होता ऍक्च्युली. पण तेवढ्या 1 तासाच्या रेकीमध्ये माझा हात त्या रात्रीसाठी तरी मला खूप रिलीफ झाला. म्हणून मला असं वाटलं की परत एकदा रेकीकडे मी वळावं. आणि मग नंतर म्हणजे लकीली मी सांगते, आय डोंट नो, आय एम व्हेरी लकी फॉर यू, लाईक फॉर लाईक यु नो, की तुम्ही मला कम अक्रॉस आला. आणि जे मला त्या सर पण चांगले असतील मी नाही म्हणत आहे, पण तुमचा माझ्यावर भयंकर नाही माहिती मला का, पण आय एम फ्लॅट ऑन यू. येस, आपण कोणाबद्दलच नाही बोलू. बरोबर आहे, आपण कोणाबद्दलच नाही बोलू, आपण आपल्या बरोबर. पण मला एवढी मी हे झाली तुमच्या बघून ना, की मला तुमच्याकडून आता पुढचा सगळा प्रवास करायचा. येस, नक्कीच. आणि जर काय माझे कॅन्डिडेट असतील, माझे प्रिय सदस्य असतील, ज्यांनी अस्थमावर ताबा मिळवलेले आहेत असतील 1000, तर त्या नक्कीच आशाताईला विश्वास देऊ शकतील. आहेत का सुजाता? मेजर असलेला अस्थमा ताई नॉर्मल कंडिशन मध्ये आहे, नियमित मेडिटेशनने 8%च काम करत आहे फुफ्फुस. पण तरीही ती महिला सगळ्याच गोष्टी घरकामापासून तर सगळं पायी चालणे वगैरे खूप छान प्रकारे करत आहे. आज कदाचित नाही आहे, आज बरेच जण लग्नाची तीच असल्यामुळे इकडे तिकडे गेलेले आहेत. तुम्ही ऐका सुजाता जाधव यांचा युट्यूबला टाकलेला व्हिडिओ. ओके, चालेल मॅम. खरोखर अस्थमावर त्यांनी विजय मिळवला आहे. आणि हे सगळं जे काही आहे ना, मी फक्त शिकवते, तुम्ही सगळेजण स्वतः करता आणि मग येतो बघा अशा प्रकारे. तुमच्याकडे काय वेगळीच जादू आहे, नो डाऊट. नाही खरंच आहे. ऐका, जादू आणि चमत्कार या जगात होतच नाही. जादू म्हणजे वे यू एक्सप्लेन ना, खूपच सुंदर तऱ्हेने तुम्ही, म्हणजे सतत एवढा वेळ माणूस ऐकू शकतो सगळ्या गोष्टी, ऑलमोस्ट 1 तास पर्यंत. म्हणजे आणि ते मी खूप, म्हणजे तुमचे बरेच व्हिडिओ आतापर्यंत बघून झाले माझे.
नो डाऊट सगळेच बघून झाले. आणि माझा भाऊ येतो भरत ठाकूर ना, त्याला पण मी जॉईन करायला सांगितलं आज. तो सतत मेडिटेशन करतो, पण तो पण आता बोल कदाचित काहीतरी, पण तो पण जॉईन झाला आज. छान, असं थँक्यू. थँक्यू. बघा, मी एक सगळ्यांना क्लिअर करते. बघा, आशाताई मी तुम्हाला चूक नाही ठरवत आहे. पहिली गोष्ट ऐका फक्त. बघा, या जगामध्ये जादू आणि चमत्कार होतच नाही. आपल्याला चमत्कार वाटतो काय, जी आपल्याला माहिती नाहीये ती गोष्ट चमत्कार वाटते. बघा, खरं खरं सांगा, अंतर्मनापासून प्रत्येकाने सांगा, जर काय 10 वर्षा अगोदर कोणी म्हटलं असतं की जगातली प्रत्येक व्यक्ती अशी समोरासमोर बसते आणि माझ्यासारखी सामान्य व्यक्ती त्या जगातल्या कुठल्याही व्यक्तीला छान ज्ञान देऊ शकते, हे खरं वाटलं होतं का? चमत्कार वाटला असता की नाही तेव्हा? पण कोरोना आले, आता आपण त्यांना सन्मानाने म्हणूया ना, त्यांचीच तरी देण आहे. कोरोना आले आणि त्यानंतर जे जग बदललं ना, तर आपण सगळेजण येथे एका प्लॅटफॉर्मवर आहोत. तर हे देण आहे की नाही आपल्याला? आणि हेच जर म्हटलं असतं 10 वर्ष अगोदर, तर आपल्याला चमत्कार वाटला असता. जेव्हा काही वर्षापूर्वी भाषणामध्ये मी लहान होते, सोनिया गांधींनी म्हटलं होतं की प्रत्येक कुटुंबामध्ये मोबाईल असणार आहे. तेव्हा एवढूसा तो नोकिया होता. तेव्हा आहे ना, आमच्या गावचे लोक हसले होते. असं कुठं काही असते का? म्हणजे काय, तर त्या गोष्टीचा चमत्कार वाटला होता. असा चमत्कार होईल का? आता खरं सांगा, माणसी 2-2 मोबाईल आहेत. एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला माहिती नसते, त्या गोष्टीबद्दल ज्ञान नसते, तेव्हा असं होते की आपल्याला ती गोष्ट चमत्कार वाटते. या जगात अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत, लाखो गोष्टी आहेत की आज सुद्धा मला, तुम्हाला, आपल्याला माहिती नाही आहेत. आणि ज्या आपल्याला माहिती नाही त्या आपल्याला चमत्कार वाटतात. आणि ते आपण म्हणतो नाही जादू आहे. आणि जादू नाहीच आहे. जादू काय आहे, तर टेक्निक आहे. आणि मग आपण असं म्हणूया की जादूमयरित्या स्वतःमध्ये बदल झाला आणि तो होतोच, एवढं मात्र नक्की. ओके, तर छान, मस्त. आशाताई, मी एवढं सांगेन की बघा, आता आशाताईंनी काय म्हटलं आहे की मला ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडायचं आहे. आणि माझा आनंद कशामध्ये आहे, तर मला अस्तमावर ताबा मिळवायचा आहे. मला माझ्या आरोग्यामध्ये सुधार घडवून आणायचा आहे. तर नक्कीच आनंद देणारी ऊर्जा ही कुठल्या कुठल्या आयामावर काम करू शकते, हे मी तुम्हाला सांगते. आरोग्य ही सगळ्यात पहिली. कारण प्रत्येकाला आरोग्यम धनसंपदा, सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आपली आहे तर आरोग्य आहे. आरोग्याच्या ज्या समस्या आहेत, ह्या ज्या समस्या आहेत, या समस्यांपैकी किंवा ज्या आजार आहेत, त्या आजारांपैकी 80% आजार हे विचारांनी तयार झालेले आहेत. काही जादू होणार नाही. होणार काय हे मी तुम्हाला सांगते. सेम विचारांनी तयार झालेले आहेत. 10% जे आहेत, 80% आजार विचारांनी, 10% आजार हे कुठं काही व्हायरल इन्फेक्शन आहे, आपण काय म्हणू शकतो, व्हायरल आहे, वातावरणामधला बदल आहे, किंवा काही चुकीचं खाल्ल्या गेलं, किंवा काही चुकीच्या गोष्टींमुळे ठीक आहे, असे होतात. आणि फक्त 10% जे आजार आहेत ते खरे आजार आहेत. ते कसे होतात, काय होतात, कोणाला समजत नाही. मग हे सगळं जे काही फॅसिलिटी सुरू आहेत त्या उरलेल्या 10% आजारासाठी, आणि या 10% म्हणजे 20% आजारासाठीच कार्यरत आहे. 80% आजार जे खरे आहेत ना, ते आपण तयार केलेले आहेत. मग त्या 80% आजारावर नियंत्रण करण्याचं कार्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत होणार. असं तसं नाही होणार. आपण मेडिटेशन करणार आहे, आध्यात्मिक ऊर्जेचा, प्राणशक्तीचा वापर करणार आहे, जो श्वास आपण घेतो त्याचा वापर करणार आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा, आध्यात्मिक ऊर्जा घेणार आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून स्वतःला तसं प्रोग्रामिंग करणार आहे. कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड, आपल्या ग्रंथी, आपले चक्र त्याप्रमाणे बॅलन्स करणार आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या आरोग्यावर सकारात्मक बदल घडवून आणणार आहे, आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणार आहे. मग छोटसे डोकं दुखण्यापासून तर कॅन्सर सारख्या आजारामध्ये सुद्धा ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सारख्या ऊर्जेनी
छान रिझल्ट दिलेले आहेत. आणि पुस्तकं लिहिली आहेत या सगळ्या गोष्टींवर. असं काही नाहीये की मी एकटी सांगतेय. या जगात अनेक लोक आहेत की हे सांगत आहेत. पण आहे ना, अनेक लोक आहेत की ते ऐकतही नाहीत आणि अनेक लोक असे आहेत ना, यावर विश्वासही ठेवत नाहीत. आणि विश्वास ठेवत नाही तर म्हणतात आम्ही ते करतही नाही आणि आम्ही त्याकडे पाहतही नाही. पण नाही, तुमचा विश्वास असो किंवा नसो, एखादी गोष्ट बघायला काय हरकत आहे? एखादी गोष्ट करून बघायला काय हरकत आहे? करून बघूया. आणि नाही आवडली तर नाही. हो ना. कोण म्हणते की प्रत्येक गोष्ट शेवटापर्यंत न्यावी? जर का माझ्या मनाला एखादी गोष्ट नाही आवडत, पण मग जर कोणी सांगते आहे, एवढे लोकांचा विश्वास आहे आणि आम्ही जर म्हणतो की यामध्ये काहीतरी तथ्य आहे, तर एक वेळ बघा, अनुभव घ्या. आणि अनुभव घेतल्यानंतर जर तुम्हाला पॉझिटिव्हिटी वाटली तर नक्कीच या ऊर्जेसोबत एकरूप व्हा. खरं म्हणजे तुम्ही या ऊर्जेसोबत एकरूपच आहात. फक्त नव्याने ह्या टेक्निक समजून घ्या आणि नव्याने या ऊर्जेसोबत जुडा. आध्यात्मिक शास्त्राला कोणाचाही विरोध नाही आणि हे पण आध्यात्मिक शास्त्रच आहे. फक्त टेक्नॉलॉजीचा चांगल्या एका नव्या टेक्नॉलॉजीचा वापर आहे, बस. जसं मी नेहमी सांगत असते, आपलं स्वातंत्र्यापासूनही कार आहेतच, हो ना. कार आहेतच. तेव्हाच्या कार आणि आताच्या कार किती फरक आहे? तेव्हा जो प्रवास होत होता कारमधून सुद्धा, तो एका वेगळ्या पद्धतीचा होता. सेम कारमध्ये बदल होत गेला, बदल होत गेला, नवीन टेक्नॉलॉजी येत गेली, येत गेली, येत गेली. आज जर आपण केवढाही प्रवास केला कारने तर आरामदायी प्रवास करू शकतो, हो ना. आरामदायी प्रवास करू शकतो. का करू शकतो आरामदायी प्रवास? एसी मध्ये बसून छान आरामदायी प्रवास करू शकतो. का? तर त्या स्वातंत्र्याच्या वेळेस होत्या त्या टेक्नॉलॉजी आणि आजची टेक्नॉलॉजी मध्ये बदल झाला आहे. टेक्निक वेगळी वापरली ना त्यांनी यंत्र बनवण्याची. येस. आणि त्यामुळे आपण सहजतेने सगळ्या गोष्टी करू शकत आहे. मोठे वाहन, ट्रक, पहिले ट्रक चालवताना ट्रक ड्रायव्हरचे खांदे काम नाही करायचे, कारण टेक्नॉलॉजीचा वापर काय होता, विकसित होती, पण आहे ना, स्टेरिंग फिरवताना खूप ताकद लागायची. आता काय आहे तर स्मूथ स्टेरिंग आहे. याचा अर्थ काय? खांद्यांना त्रास होतो? नाही होत. का नाही होत? तर नव्या टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला. म्हणजे काय झालं, या दोन्ही उदाहरणांमधून मी तुम्हाला एक सांगेल की नव्या टेक्नॉलॉजीचा वापर झाल्यामुळे शारीरिक त्रास कमी झाला आणि वेळ वाचला. आरामदायी सगळ्या गोष्टी झाल्या, सहजतेने झाल्या. आणि हे फक्त मी दोनच गोष्टी सांगितल्यात, हजारो गोष्टी तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. तुम्ही प्रत्येक जण टेक्निकचाच वापर करतोय आता, मग ते कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये, IT क्षेत्रामध्ये किती टेक्निकचाच वापर आहे मुलांना. तर याचं कारण काय आहे? याचं असं आहे की आपला वेळ आणि आपली मेहनत वाचते आहे. मग अध्यात्मशास्त्रामध्ये असं नाही होऊ शकत का? पूर्वी आपले साधू संत महात्मे हिमालयामध्ये जायचे, ध्यानधारणा साधना करायचे, वर्षानुवर्षे साधना करायचे, तेव्हा त्यांना आयुष्यमानही आपण वाचलेलं आहे. कित्येक वर्ष, हजारो वर्ष जगायचे ते. आपल्याजवळ तेवढे आहेत का? नाही. मग आपल्याला शॉर्ट टाइम मध्ये सगळ्या गोष्टी करायच्या आहे ना, म्हणून आपल्याला नव्या टेक्निकचा वापर करायचा आहे. नव्या टेक्निकचा वापर करून आपण काय करणार आहे, तर आपण आपल्या क्षमता वाढवणार आहे. आध्यात्मिक ऊर्जा फक्त कमी वेळामध्ये आपल्याला अधिक प्रगती करायची आहे. कमी वेळामध्ये आपल्या शरीरावर आणि मनावर ताबा घ्यायचा आहे. आणि हे शिकण्यासाठी आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडायचं आहे. या टेक्निकचा वापर केल्यामुळे आध्यात्मिक प्रगती सुद्धा लवकरात लवकर होते. अनेकांचे अनुभव आहेत सेशन मध्ये, अनेकांचे आहेत. आरोग्यामध्ये सुधारणा होणारच, होणार नक्की. तुमचा कुठलाही आजार असू दे, त्याचा वेदना तरी कमी करण्याचं काम ऊर्जा करेल, एवढं मात्र नक्की. वेदना तरी कमी करेल. आता ठीक आहे, एखादी गोष्ट 4थ्या स्टेजवर आहे एकदम, आता तिथे डॉक्टर लोकांनी सुद्धा हात टेकलेले आहेत, तेथे पण ऊर्जेचा वापर केल्यामुळे वेदना कमी करण्याची क्षमता एनर्जी मध्ये आहे, ऊर्जेमध्ये आहे. अशा प्रकारे ब्रह्मांडी ऊर्जा रेखी काम करत असते. बघा, आरोग्याच्या समस्यांवर, अगदी डोकेदुखीपासून मोठा आजार असो, हात दुखणे असो, पाय दुखणे असो, थायरॉइड असो, शुगर असो, ताईंनी सांगितलेला तसा अस्थमा असो, सायटिकाचा त्रास असो,
स्वप्न पडणे असो, शांत झोप न न लागणे असो, अजून काय काय सांगूया. हा, हाताला मुंग्या येणे असो, ह्या अनेक आजारांवर आपल्याच क्लासमध्ये आपण रिझल्ट दिलेले आहे. आता तर सांगता येत नाही कोणाकोणाला काय काय. संधिवातापासून सोरायसिस पासून आपल्या क्लासमध्ये सोरायसिस पूर्णपणे क्लीन झालेले विद्यार्थी आहेत. ऐका, सगळे एक्सपिरियन्स दिलेले, सगळे एक्सपिरियन्सचे व्हिडिओ बघा तुम्हाला, कारण प्रत्येक गोष्टीसाठी नाव जाहीर नाही करता येणार, काही गोष्टीचे लिमिटेशन्स आहेत. पण जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते, विद्यार्थी आलं माझ्या तोंडामध्ये, माझ्या मंजुश्री हिलिंगच्या सर्व सदस्यांना सांगते की तुम्ही हे नका करू एवढं पर्सनल शेअर, तेव्हा ते म्हणतात नाही मॅडम, माझ्या एका शेअरिंगमुळे जर अनेकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडत असेल ना, तर मी हे शेअरिंग करणार. कधीही येणारी प्रत्येक शेअरिंग ही उत्स्फूर्तपणे आलेली असते. हा एक बदल घडून येतो. मला बोलण्याचा प्रॉब्लेम आहे, मला व्यक्त होता येत नाही, प्रत्येक गोष्टीवरचा इलाज, प्रत्येक. तुम्हाला हेच विचारते मी, तुम्हाला आनंद कशात वाटतो, तुम्ही मला एक एक जण सांगा आणि मी त्या प्रत्येक गोष्टीला सांगेल की हो, यावर उपाय आहे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर. कोणी म्हणेल मॅडम, आता ताईंनी आरोग्य सांगितलं, मॅडम मला शांत झोप लागेल का? नक्कीच लागेल. मला माझे रिलेशन छान व्हावे का? आनंद येथे पण असतो की मला माझ्या रिलेशनवर खूप छान काम करायचं आहे, माझ्या आयुष्यामधील नातेसंबंध मला दुरुस्त करायचे आहे. नाराजी आहे कशासाठी? तर नात्यांसाठी आहे. तर सांगू, तुमचे चक्र बिघडलेले असतात, चक्र क्लीन करायची गरज आहे. ते चक्र, एका विशिष्ट चक्रामध्ये राग, लोभ, द्वेष, चिंता ह्या सगळ्या ऊर्जा साठलेल्या आहेत. जशा जशा ह्या ऊर्जा क्लीन होतात तसे तसे तुमचे व्हायब्रेशन समोरच्यांना छान जातात. रेकी शिकल्यामुळे ज्याच्या सोबतचं नातं बिघडलेलं आहे ती समोरची व्यक्ती बदलेल असं मी नाही म्हणत. मी असं म्हणते की रेकी शिकल्यामुळे माझ्यामध्ये बदल होणार. रेकी कोण शिकत आहे? तर मी रेकी शिकल्यामुळे माझ्यामध्ये बदल होणार आणि काय व्हायब्रेशन्स, काय शब्द वापरावे, कुठल्या वाक्यांनी बोलावं याचं शास्त्र शुद्ध ज्ञान मला येणार आणि मी तुमच्याकडून रेकीमध्ये प्रॅक्टिस करून घेणार की तुम्ही काय बोलावं. आणि एवढं लक्षात घ्या, तुमचे जे व्हायब्रेशन जाणार तेच वापिस येणार, जे तुम्ही फेकणार तेच तुमच्याकडे वापिस येणार. मग तुम्ही पेरणी करायला लागणार चांगल्या विचारांची. आपोआप तुमच्यामध्ये झालेला बदल बघून, तुमच्या आजूबाजूचे तुमचे व्हायब्रेशन्स बघून बघून किंवा फील करून लोक तुमच्यासोबत छान वागायला लागतील. तुमच्या नात्या संबंधांमध्ये सहजतेने बदल होणार आहे. कोणाला वशबिश करण्याची इथं काही गरज नाहीये आणि ती शिकवली जात नाही आणि ते आपल्याला येतंय. ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जोडल्याने सहजतेने तुमचे नातेसंबंध छान होतात, कारण तुम्ही छान होता. ह्या त्यामागचं सायन्स आहे, मानसशास्त्र आहे. अच्छा, कोणाला काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता. मी माझ्या शब्दांमध्ये एवढं सांगेल की तुमच्या आयुष्यामध्ये जोही काही प्रश्न आहे, जोही काही, मग तो शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक, नातेसंबंधासाठी, सामाजिक, कुठं काही अटकलेले कोर्ट प्रकरण असतील, तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील, तुम्हाला मनशांती मिळत नसेल, तुम्हाला झोप लागत नसेल, विवाहासाठी प्रश्न असेल, समोरचे लोक तुम्हाला समजून घेत नाहीत असं असेल, असं काही असेल तर एवढ्या सगळ्या कुठलाही प्रश्न असू दे, प्रत्येक समस्येचं समाधान देण्याची क्षमता ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीमध्ये आहे. कारण आपण त्या परमपिता परमेश्वराचा अंश आहे आणि ते ब्रह्मांड आहे त्या परमपिता परमेश्वराजवळ अफाट आहे, खूप सारं काही छान आहे. आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता तुम्हाला मिळवून देण्यासाठी भरभरून ऊर्जा आहे. फक्त आपण आपली क्षमता कमी केली आहे घेण्याची. आपल्याला येथे आल्यानंतर आपली क्षमता वाढवायची आहे, आपली क्षमता वाढणार आहे, आपली झोडी मोठी करून आपल्याला बसवायचं आहे आणि आपली मोठी झोडी मध्ये ती झोडी भरून देण्याचं सामर्थ्य त्या ब्रह्मांडामध्ये आहे. कारण हे ब्रह्मांड म्हणजे काय? तर ब्रह्मांड म्हणजे विश्व स्वरूप आणि मी म्हणजे काय? तर सूक्ष्म स्वरूप. आपण सगळे म्हणजे काय? तर सूक्ष्म स्वरूप. आणि म्हणून आपण घेता घेता थकणार आहे, पण ते देता देता थकणार नाही. फक्त मागण्याची टेक्निक बरोबर पाहिजे.
तुम्हाला पण माहिती आहे, आई बाबांना जर चॉकलेट मागायचं असलं तर मुलं किती छान टेक्निकनी मागतात. एका ऐवजी 2 हवे असले तर वेगळ्या टेक्निकचा वापर करतात. आपण तसंच करणार आहे. आपल्याला प्रत्येकाला मुलं आहेत, ते बरोबर त्यांना जे हवं आहे ते बरोबर मागून घेतात. ते कसं मागून घेतात, आई बाबांना कसं बरं मॅनेज करतात, ते मॅनेज करणं आपण शिकूया. सोपी भाषेत सांगायचं म्हणजेच काय, तर या ब्रह्मांडासोबतचं आपलं नातं आपण छान करूया. आपली ऊर्जा घेण्याची क्षमता वाढवूया. अशा प्रकारे कोणाचा काही प्रश्न असेल तर नक्की सांगा. हात वर करा असा. तुम्ही अनम्यूट करू शकता. हो, तुम्हाला प्रश्न असेल किंवा कोणाला काही बोलायचं असेल तर नक्कीच बोलू शकता. हा, बोला. आत्मा नमस्ते मॅडम. हा, डॉक्टर ससाने. बोला सर. मॅडम, आता आपला कोर्स जॉईन केलेला 3 आठवडे झाले आणि खूप म्हणजे आता मी खरं अध्यात्मामध्ये तसं 20-22 वर्ष आहे, मेडिटेशन नियमित करत असतो. परंतु आपण जे सांगितले मेडिटेशन वगैरे हे पूर्वी मी करत होतो त्यापेक्षा वेगळं आहे. पूर्वी सुद्धा छान होतं, त्याचे पण परिणाम मला दिसले होते, परंतु आता जे ह्या 3 आठवड्यामध्ये अजून फास्ट अशा प्रकारचे परिणाम मला दिसायला लागलेले आहेत. म्हणजे एक तर महत्वाचं म्हणजे ऊर्जा प्रचंड वाढलेली आहे. ऊर्जा प्रचंड वाढली. नातेसंबंध माझ्या मित्रांशी म्हणा किंवा घरातल्यांशी म्हणा किंवा इतर नातेवाईकांशी पण नातेसंबंध वाढलेले आहेत. आणि विशेष मला हे वाटतं मॅडम की माझे अनेक नातेवाईक आता हे कोर्स माझ्या अगोदर केलेले आहेत, त्यांचे पण या जेव्हापासून कोर्स करतात तेव्हापासून आता मला ते माइंडमध्ये क्लिक झालं की त्यांचे माझ्याशी वागणं किंवा नातेसंबंध सुधारण्यासाठी जे वागणं बोलणं होतं हे सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा सुधारणा दिसलेल्या आहेत. आणि तुम्ही फक्त अध्यात्म किंवा नुसतं हे सांगत नाहीये की मेडिटेशन करा. इतर जे आहे का नाही, तुम्ही म्हणजे आता गोल सेटिंग सांगितलं, त्यामध्ये आरोग्याविषयी सांगितलं, व्यक्तिमत्व विकासाविषयी सांगितलं, किंवा सोशल वर्क करा, सेवा करण्याने काय फायदे होतात हे पण तुम्ही सांगितलं. नंतर आपले लकी जॅकपॉट किंवा कुठल्या तारखा आपल्या विशिष्ट आहेत किंवा कुठले महिने आपल्यासाठी लकी आहेत हे सुद्धा सांगितलं. त्यामुळे खूप छान वाटलं. आणि मला तुम्ही ज्या वेळेला अटोनमेंट दिली, म्हणजे शिष्यत्व दिलं, पत्करलं, आणि त्यावेळे गुरु म्हणजे तुमच्याकडून जी मला एनर्जी मिळाली ती एकदम प्रचंड अशा प्रकारची एनर्जी मिळाली. म्हणजे मला सगळ्या ब्रह्मांडातून असे देवदेवता, आई वडील, हिलिंग एंजेल्स, नंतर माझे कुलदैवत यांच्याकडून तुम्ही ऊर्जा अशी खेचून आणली आणि अशी माझ्या सहस्त्रान चक्रातून पायापर्यंत पेरली, संपूर्ण शरीरात पेरली, माझं संपूर्ण शरीर चार्ज झालं असं मला वाटलं. तो एक्सपिरियन्स मी कधीच आयुष्यात विसरू शकणार नाही. तो मॅडम एवढा जबरदस्त आणि एवढा जबरदस्त एक्सपिरियन्स होता. मी खूप रडलो त्या दिवशी. कारण हा खूप म्हणजे एक तर ते आनंदाश्रूच होते की मला संपूर्ण ब्रह्मांडाची जी शक्ती आहे ती आता मला योग्य गुरु मिळालाय, त्या गुरुनी माझ्यात ती शक्ती पेरली असे. दुसरा एक पॉइंट मॅडम तुमचा आवडला की बऱ्याच वेळा अध्यात्मामध्ये सांगितलं असतं आणि जातं की ठेविले अनंते तैसेची राहावे, मनी असो द्यावे समाधान. हे बरोबर आहे, म्हणजे हे चूक आहे असं नाहीये, परंतु तुम्ही याच्यात अर्थशास्त्र सुद्धा सांगितले की म्हणजे भरपूर कमवा, तुमचं टार्गेट ठेवा, गोल सेटिंग करा. म्हणजे या महिन्यात जे सेटिंग आहे त्याच्यापेक्षा पुढच्या महिन्यात वाढवा, त्याच्यापेक्षा पुढच्या महिन्यात वाढवा, आणि 1 वर्षाचं सेटिंग करून ठेवा. पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये हे मान्य आहे, परंतु पैसा बरंच काही आहे. पैसा सर्व काही नाही, परंतु पैसा बरंच काही आहे हे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलं. त्यामुळे ते पण छान वाटलं. म्हणजे अजून काम करण्याची इच्छा आणि ऊर्जा वाढली की अजून आपण काम भरपूर करू शकतो. आपल्या ज्या मनामध्ये इच्छा आहेत त्या आपण काम करून पूर्ण करू शकतो. ही एक एनर्जी किंवा हा एक विचार मला जबरदस्त पटला आणि जबरदस्त आवडला. म्हणजे बऱ्याच वेळा मनात येत होतं आपण हे करावं, ते करावं, ते करावं, परंतु ते कसं राहायचं, असं करू का नको असं राहायचं. परंतु आता या मी कोर्स जॉईन केल्यापासून येस आय कॅन, मी करू शकतो. आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा जी मला मिळते त्यामुळे मी
या जीवनात अजून यशस्वी होऊ शकतो, विजयी होऊ शकतो, आनंदी होऊ शकतो, असं मला प्रचंड अशा प्रकारचा विश्वास या कोर्स जॉईन केल्यापासून वाटू लागला आहे. हा कोर्स मी मॅडम नियमित करणार आहे. माझं हॉस्पिटल आहे, त्यामुळं जसा वेळ मिळेल तसा, परंतु आतापर्यंत पाहिलं तर 1-2 दिवस सोडले तर ऍडजस्ट होतंय, म्हणजे एवढ्या सुद्धा बिझी शेड्यूल मधून सुद्धा ऍडजस्ट होतंय हे मला जाणवलंय. त्यामुळे हा कोर्स मी कम्प्लीट करणार आहे. ओके, धन्यवाद मॅडम. आत्मनमस्ते. थँक्यू सर, थँक्यू. मनापासून धन्यवाद. तुमचं शेअरिंग खरंच सरांना खरोखर वेळ नसतो आणि म्हणून मग आपण त्यांच्यासाठी रात्री 9ची बॅच ठेवली आहे. सर्वांना 9ला कन्वर्ट केलेलं आहे आणि वेळ काढतात. आणि यावेळेसच्या बॅचला यांच्याच परिवारामधून डॉक्टर म्हणून 6 ते 7 जण डॉक्टर आहेत. छान. आणि खरोखर रेकीमय फॅमिली तयार होत आहे. थँक्यू सर, थँक्यू ऑल ऑफ यू. आणि अजून कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता. बोला शुभम. हा, तर मला क्वेश्चन होता टायमिंगचा. तर हे टायमिंग, सकाळचं टायमिंग मला नाही, रात्रीचं टायमिंग मला जमत नाही. तर तुमच्याकडे सकाळचं टायमिंग आहे का कोर्ससाठी? कारण मी दुसऱ्या टाइम झोन मध्ये आहे, तर आता इकडे सकाळी ऑफिस असतं माझं. आता सध्या जी बॅच चालू होणार आहे ना, हिचा वेळ एकतर रात्री 10 ते 11 असणार आहे किंवा 7 ते 8 असणार आहे. आणि ऍज पॉसिबल जर झालं तर दुपारचा वेळ 1 ते 2 हा असू शकेल. सध्या मी तुम्हाला टायमिंग फिक्स नाही सांगू शकत. मॅडम, शुभम आणि श्वेता न्यूयॉर्क मध्ये आहेत, त्यामुळे त्यांना तो टायमिंगचा प्रॉब्लेम आहे. हो, बरोबर. त्या दृष्टीनं सांगा त्यांना. हा, तेच ना. तर त्यांचा वेळ किती मागे पुढे आहे तर आपल्याला बघावं लागेल. आनंद देणारी ऊर्जा म्हणजे एवढं सांगू शकेल की तुम्ही काहीही म्हणा, त्या प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे तुम्हाला आनंद मिळणारच. तुमच्या मनात जो विचार येईल, जो विचार तुमच्या डोक्यामध्ये आला, जो विचार तुम्ही करू शकता, ते प्रत्यक्षात आणण्याची क्षमता तुमच्याकडे आहे. अशा प्रकारे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी तुम्हाला मदत करणार आहे. सुनीता गढीताई, काही बोलायचं आहे? तुमचा माईक सुरू आहे. हो, बोलायचं आहे. मला ना फायबरचे गाठी आहेत काच्यामध्ये, पोटामध्ये, आणि माझं पोट खूप मोठं आहे. ते मला चांगलं करायचंय. आणि ऑलरेडी मी मेडिटेशन करते आमच्या सेंटरला जाऊन. त्यात जेव्हा मेडिटेशन असतं ना, त्या तुमचं पण तेच चालू असतं. असं 8 ते 8:30 पर्यंत मेडिटेशन असतं. तिकडे आम्ही जातो. आमच्या एरियामध्ये सेंटर आहे आमचं, तर तिकडे मी जाते मेडिटेशन करायला. आता मी जानेवारी पासून तिथे जॉईन झालेली आहे. प्रश्न तुमचा प्रश्न. माझा प्रश्न फक्त एवढंच आहे की माझ्या पोटामध्ये ना फायबरच्या गाठी आहेत आणि मला ऑपरेशन नाही करायचं, आणि त्या गाठी माझ्या अशाच पिरगळायच्या आहेत. मला ऑपरेशन नाही करायचं आहे. पिशवी काढायची नाही, गर्भपिशवी. बर. हा, बघा, यामध्ये आपल्याला मेडिकल नेमकं काय म्हणते आहे, त्याचा तुम्हाला काय त्रास होऊ शकतो हे पण तुम्हाला सल्ला घेणं गरजेचं आहे. काय एखाद्या वेळेस जर ऑपरेशन करणंच गरजेचं असेल तर ते करून घ्या. आणि ऐका, वाईट नका वाटू देऊ, कारण त्याचा तुम्हाला काय परिणाम होणार आहे शरीरावर, याला मेडिकल सायन्सला विचारा, डॉक्टरांना विचारा, हे न केल्यामुळे काय परिणाम होईल. आणि ऑपरेशन जरी केलं तरीही ते ऑपरेशन मधून तुम्ही लवकरात लवकर कशा कव्हर होसाल, त्याला तुम्हाला एनर्जी मदत करणार. आता राहिल्या गाठी आहेत, त्याचा जर काय तुम्हाला भविष्यात त्रास नसेल तर नक्कीच एनर्जीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या विचारांवर काम करून त्या गाठींचं पाणी आतापर्यंत 2 महिलांचं झालेलं आहे. पण मला त्रास कसलाच होत नाही. तुमचा रिपोर्ट तुम्ही बघा, बरोबर, कारण शेवटी रेकी सुद्धा आहे. रेकी मध्ये सुद्धा रेकी हिलर हा डॉक्टर नाहीये, मी डॉक्टर नाहीये किंवा आपण कोणीच डॉक्टर नाही होणार, पण अनेक डॉक्टर हे रेकीगर आहेत. त्यामुळे डॉक्टरचा सल्ला जास्त महत्वाचा. आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार डॉक्टरने जर म्हटलं की हो तुमच्या गाठींचं पाणी होऊ शकते काय, तर शुभांगी नक्कीच आपण हील करू, नक्कीच आपण एनर्जी देऊ, जर काय, आणि प्रयत्न करूया पुरेपूर, हो की नाही. हा, पण डॉक्टरचा सल्ला नक्कीच घ्यावा अशा केसेसमध्ये. ओके, थँक्यू. यस, डिसमोल नाही करत आहे मी तुम्हाला, पण मी तुम्हाला हा पण विश्वास देते, पण डॉक्टरला विचारा सध्या त्या केवढ्या आहेत, त्याचा तुम्हाला भविष्यात काही नाही. त्रास. गेल्या वर्षी मला त्रास तर कसलाच होत नाही, म्हणजे पायी पण येते व्यवस्थित. मला
पोटात वगैरे काहीच दुखत नाही, कसलाच त्रास होत नाही. फक्त गेल्या वर्षी त्या छोट्या होत्या, आता ती त्या दिवशी मी सोनोग्राफी केलं की थोड्या वाढल्यात, एवढंच दाखवलंय. आणि मला त्रास कसलाच होत नाही, पोट दुखत नाही, काय नाही काय नाही, सगळं माझं नॉर्मल आहे. बरं, डॉक्टर साहेब आपल्या सोबतच आहेत. बोला डॉक्टर साहेब. फ्री फ्री कन्सल्टेशन देऊ हो हा सर. आपल्या मेंबरसाठी फ्री कन्सल्टेशन देऊ, कॉन्टॅक्ट करा. ओके, तुमचा नंबर? हा मॅडम. ओके, थँक्यू. तर बघा, इथंच तुम्हाला सेवा सुद्धा मिळाली डॉक्टर साहेबांकडून. ओके, थँक्यू थँक्यू. पण मला ऑपरेशन नाही करायचंय, मला ते काढायचीच नाही पिशवी आहे. माझा रिपोर्ट काढलाय मी आत्ताच, गेल्या मग सोमवारी. काय हरकत नाही. तर नक्कीच हे बघा, तुम्ही स्वतःच्या विचारांनी अनेक गोष्टींवर ताबा मिळवू शकता. लिमिटच्या बाहेर गेलेलं असेल, एखादं हाड तुटलं आहे आणि ते जोडायचं आहे, बरोबर, आणि जर तुम्ही रेकीच देत राहिलात बघा, तर हाड जुटेल, पण मग तिरपं सुटेल ना, हो की नाही? ते व्यवस्थित जुटावं तुटलेलं हाड, यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरजच आहे. फक्त एवढं होईल की जे हाड जुटायला 40 दिवस लागतात, नक्कीच ते 20 ते 30 दिवसामध्ये तुमचं एकदम ओके होणार. एनर्जी अशी तुम्हाला मदत करणार. कळलं काय? अशा प्रकारे, कारण तुटलेलं हाड आहे आणि कसं मसं जुटलं, तर मग त्याच्यासोबत आपल्याला व्यवस्थित डील नाही करता येत भविष्यामध्ये. ते दिसतही व्यवस्थित नाही आणि त्याचा त्रास पण होतो. जेथे गरज आहे, आरोग्यशास्त्राला विरोध म्हणून रेकी नाही आहे, तर आरोग्यशास्त्राला एक पूरक म्हणून आहे. जेव्हा डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू असते आणि रेकी सुद्धा घेतली जाते, तेव्हा 10 दिवसात दुरुस्त होणारा पेशंट 5 दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे दुरुस्त होतो. असे रेकी मदत करते, कारण त्या पेशंटची जे ऑरा क्लीन केल्यामुळे त्याची प्राणशक्ती घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे गोड्या औषधींचा जो प्रभाव आहे तो त्याच्यावर लवकरात लवकर होतो. त्याची स्वतःला हील करण्याची क्षमता वाढते. हा यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. म्हणून पेशंटला हील करत असतात. अशा प्रकारे. हा, माझा एक प्रश्न राहिला. माझ्या आयुष्यातून लोक निघून गेले. अनेक प्रश्न आहेत लोकांच्या आयुष्यामध्ये की माझ्याच सोबत असं का, मेरी किस्मत में ही क्या, क्यों ये लिखा है, असे अनेक सारे प्रश्न लोकांच्या आयुष्यात आहेत. मॅडम, हे दुःख माझ्याच आयुष्यात का आलं, ह्या वेदना माझ्याच आयुष्यामध्ये का आल्या, या गोष्टीचा खूप खूप विचार असतो. तर मी एवढं नक्की सांगणार, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत या. तुमच्या दुःखाचं ओझं हलकं करण्याची क्षमता या ऊर्जेमध्ये आहे. आजपर्यंत तुम्ही ऐकलेलं आहे, या जगातले अनेक लोक असं म्हणतात, बाई ओझं असताना तर घेतलं असतं, भाऊ ओझं असताना तर घेतलं असतं, पण आहे ना, हे दुःख, दुसऱ्याचं दुःख कमी नाही घेता येत, आहे की नाही? दुःख घेता येत नाही किंवा शारीरिक वेदना कमी करता येत नाही दुसऱ्याला, तो ज्याचं त्यालाच भोगावं लागतं. पण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीमध्ये एवढी क्षमता आहे की दुसऱ्याचं दुःख कमी करण्याची क्षमता ऊर्जेमध्ये आहे, दुसऱ्याच्या वेदना कमी करण्याची क्षमता सुद्धा ऊर्जेमध्ये आहे. अशा प्रकारे आपण जर ऊर्जेसोबत जुडलो तर आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप बदल घडवून आणू शकतो, खूप. आणि एक सेवा म्हणून आपण खूप छान प्रकारे काम करू शकतो. घर आहे, घराचे व्हायब्रेशन छान करायचे आहेत, घरामधील ऊर्जा पॉझिटिव्ह करायची आहे, माझा बिझनेस छान वाढवायचा आहे, त्यासाठी सुद्धा ऊर्जा आपल्याला मदत करणार. आपल्याला प्रोटेक्शन साठी, सुरक्षा कवच म्हणून ही ऊर्जा आपल्याला मदत करणार आहे. काय काय सांगावं, काय काय बोलावं, जेवढं सांगू तेवढं कमी ऊर्जेबद्दल. फक्त आपल्याला या ऊर्जेसोबत कनेक्ट व्हायचं आहे, बस. आणि मोठ्या मनाने, श्रद्धेने ऊर्जेला घ्यायचं आहे, बस. तो देणारा तयार आहे. अजून काही प्रश्न, अजून काही शंका कोणाच्या मनामध्ये किंवा कोणाचा एक्सपिरियन्स? मी माझ्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणला असा कोणाचा एक्सपिरियन्स आणखी? सुप्रिया पवार. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. काय सांगताल सुप्रिया सर्वांना? माझ्या आरोग्याबद्दलच मॅम. बोला. सध्या म्हणजे ऑलरेडी माझं पेन डोक्यापासून तर पाया पूर्ण पेन होता.
मेडिसिन खाऊन पण माझं पेन बंदच होत नव्हतं. ऑलरेडी भरपूर दिवस असंच व्हायचं, 6 ते 7 महिन्यापासून. मला अजून आता 1.5 महिन्यामध्ये माझं पेन ऑलरेडी पूर्णपणे बंदच झालेला आहे. नाहीच होत आता पेन. मेडिसिन घेऊन सुद्धा मला फरकच पडत नव्हता. आपण मेडिटेशन करून आणि आपल्या सगळ्या गोष्टीचा हेच करून आता मी 3rd डिग्री मध्ये आलेली आहे main म्हणजे आता मला खूप फरक पडलेला आहे. आरोग्यावरती तर खूपच, म्हणजे मला दुखतच नाही आता सध्या काही. थायरॉइडचा प्रॉब्लेम मॅडम मला. माझे रिपोर्ट पण मला म्हणजे 10 वर्षामध्ये माझं हिमोग्लोबिन 7-8च्या पुढे कधीच नव्हतं. पण फर्स्ट टाइम असं झालं का 11 पॉईंट माझं क्रॉस झालेलं आहे. फर्स्ट टाइम असं झालंय. तर मला 2-2 बॉटल ब्लड पण दिलेलं आहे. पण असं फर्स्ट टाइम झालं माझं आरोग्यावरती. खूप छान. आत्मा नमस्ते मॅम. आणि जे आपण परत एक चॅलेंज घेतलेला आहे सुप्रिया, थायरॉइड वर आपल्याला ताबा मिळवायचा आहे आणि मला तो अनुभव ऐकायचा आहे. लवकरात लवकर तुम्ही रिपोर्ट काढा काय, आणि नक्कीच नक्कीच आपल्याला बदल जाणवेल. डॉक्टरच आपल्याला म्हणतील की आता सुप्रिया आपल्याला थायरॉइड कंट्रोल मध्ये आहे, हळूहळू गोळी बंद होणार. नाही, विश्वास माझी 150 पॉवरची गोळी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतंय माझं लेवल कमी झालंय म्हणून. कारण चिडचिड हा प्रकार, मी खूप शांत झाली घरामध्ये. खूप चिडचिड व्हायची. ते चिडचिड माझी नाही, आता सगळ्यांचं शांत होऊन गेली एकदम. स्वतःला मी खूप शांत केलेलं आहे. हा अनुभव माझा पक्का आहे मॅम. लोक बदलले काय घरामधले, त्यांची चिडचिड कमी झाली की आपली झाली? नाही, स्वतःला बदललं तर आपण पुढचे पण बदलतात. मी स्वतःला बदललं. रेकी मी शिकते त्याच्यामुळे मी बदलली, खूप बदलली मी. खूप छान 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 सुप्रिया. धन्यवाद मॅम. थँक्यू. असे अनुभव जर घेतले ना तर प्रत्येक जण अनुभव सांगणार आहे, प्रत्येक जण. तर थँक्यू ऑल ऑफ यू. हो, आलं लक्षामध्ये. तुमची मागणी आली लक्षामध्ये माझी. काय म्हणायचं आहे? क्रिस्टल. आज अनेक जणांची अपेक्षा आहे की मॅडम क्रिस्टल बद्दल काहीतरी सांगा. ही मागणी आलेली आहे. तर कोणाला क्रिस्टल बद्दल ऐकायचं आहे तर मला सांगा. ओके. क्रिस्टल बद्दल ऐकण्या अगोदर आपण आपल्या कोर्सची माहिती देऊया थोडीशी, चालेल ना? 5 मिनिटामध्ये आपल्या कोर्स बद्दल माहिती देऊया आणि मग पुढे जाऊया. तर या सगळ्यांनी मी विनंती करेन, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, आपलं आयुष्य घडवा. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक आयामावर मला बदल घडवून आणायचा आहे. सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट मला माझ्या आयुष्यामध्ये आणायची आहे. तर मला या ऊर्जेसोबत जुडणं तेवढंच गरजेचं आहे. मॅडम, बोला उर्मिला. हा, मी काय म्हणते की आता हे नवीन सेशन कधी सुरू होणार? उद्यापासून होणार आहे? उद्यापासून. मग त्याचं पे कसं करायचं आता ऑनलाईन? एक मिनिट. मी जे तुमचे जे क्रिस्टल मी घेतलेले आहेत, एक ब्रासलेट आणि अंगठी आणि स्तंभल. तर असा विषय होता की मी आजपर्यंत 7ही वाजले तर मी गाडीवर बसायला खूप घाबरायची. रात्री 7 पण वाजले तर माझा खूप जीव घाबरत असतो गाडीवर बसायसाठी. पण आता हे क्रिस्टल आणि ब्रासलेट माझ्याकडे आल्यापासून रात्री 10, 10:30, 11लाही मी गाडीवर बसून येते घरी. त्या दिवशी मी डायरेक्ट आमच्या बुलढाण्याहून तर डायरेक्ट घरी एवढ्या रात्री 11 वाजता आली होती डायरेक्ट गाडीवर बसून, ब्रासलेट आणि अंगठीचा कडा असल्यामुळे. माझा थोडासाही जीव घाबरला नाही. हा एक माझा छान अनुभव आहे ब्रासलेट आणि अंगठीमुळे. खूप मस्त, खूप छान, बहुत बढिया. क्रिस्टलचा अनुभव सांगितला त्यांनी. ओके, थँक्यू. आणि त्याच्यानंतर ब्रासलेट घेतल्यापासून खूप सारे जे छोटे मोठे खूप अनुभव येत असतात. बघा, आमच्या गावाला थोडीशी अशी रांगोळी स्पर्धा होती, तर त्यात माझं काही एवढं जास्त काही हे नव्हतं. मग आमची वेळेवर ठरलेल्याप्रमाणे ती रांगोळी स्पर्धा झाली. मग मी वेळेवर गेली. म्हटलं माझी 10च मिनिटात रांगोळी झाली. सर्व 1 तास अगोदर गेलेले. मग मी म्हटलं क्रिस्टल तू माझ्यासोबत आहे, माझं हे सर्व काही झालंच पाहिजे आणि माझी रांगोळीमध्ये काही ना काही थोडाफार तरी नंबर आला पाहिजे. तर माझा त्या दिवशी 4था नंबर आलाय रांगोळीचा. त्या क्रिस्टलचा इतका छान. हो, म्हणजे हे तुम्हाला
फेम मिळवून देण्यासाठी पण काम करतात. थँक्यू हो, प्रियंका. गिफ्ट पण मिळतं आणि खूप खूप म्हणजे म्हणजे याच्यापासून खूप फायदा आहे मॅडम. आहेच ना, आहेच. छान, थँक्यू प्रियंका. हो चला, तर हो क्रिस्टल बद्दल अनेकांना ऐकून घ्यायचं होतं, तर थोडंसं खूप सारी माहिती नाही देऊ शकणार आजच्या सेशन मध्ये, पण थोडीशी माहिती देते. बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सुद्धा खूप छान प्रकारे काम करते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी 100% काम करतेच आपल्यासाठी. आणि क्रिस्टल सुद्धा करतात. पण आज मागणी आली आहे, मी आतापर्यंत कधीही माझ्या सेशन मध्ये, लाईव्ह सेशन मध्ये असो किंवा मी क्लास मध्ये क्रिस्टल बद्दल माहिती देत नाही. कारण कारण रेकी ही माझी सेवा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा ही माझी सेवा आहे, आणि टॅरो रिडिंग आणि क्रिस्टल्स ही मी प्रोफेशनली करत असते. ही सत्यता आहे, आणि म्हणून मी कधीही सेशन मध्ये क्रिस्टल बद्दल बोलत नाही. पण आज अनेक जणांचं मागणी होती, आणि कारण उद्या परवाला पौर्णिमा आहे, तर त्यासाठी बऱ्याच जणांना क्रिस्टल हवे आहेत, तर बऱ्याच जणांनी मागणी केली होती. म्हणून फक्त एवढं सांगणार आहे, आरोग्य, मानसिकता, स्मरणशक्ती, आर्थिकता, एखादं काम थांबलेलं आहे त्या कामामध्ये प्रगती येण्यासाठी, कोर्टाच्या केसेससाठी, अशा प्रत्येक कामासाठी क्रिस्टल सुद्धा आपल्याला मदत करतात. मग हे क्रिस्टल काय असते, तर यामध्ये क्वालिटीज असतात. बघा, गोल्ड आहे ना, महिला मंडळ वापरते, गोल्डचे वापरतात. सौभाग्य पोत सेम सेम डिझाईन मध्ये सौभाग्य पोत येत असते, 1 ग्रॅम गोल्ड मध्ये सुद्धा येते ना, आणि सेम डिझाईन मध्ये 1 ग्रॅम पण नाही, पण 200-250 रुपयाची पण येते ना, अशा 3-4 क्वालिटीज मध्ये आपल्याच गळ्यातले आपण वापरतो, पण आपल्यालाही समजत नाही. जाणकाराला समजते की कोणतं सोनं आहे, कोणतं 1 ग्रॅम आहे, आणि कोणतं काय म्हणूया आपण त्याला, बेंटेक आहे, आणि कोणतं एकदम नकली आहे. बरोबर, जाणकाराला समजते. सेम असा यामध्ये सुद्धा प्रकार असतो. प्युअर वेगळं असते आणि बाकी वेगळे असतात. आपल्याकडे मिळणारे क्रिस्टल सर्व प्युअर मिळणार, 100%. हेच तेवढं महत्वाचं. क्रिस्टल तुमच्या प्रत्येक कामावर मदत करतात. आणि हे काय आहे, मी तुम्हाला मार्केटिंग नाही करत आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, अनेकांच्या मागणीनुसार हे सांगत आहे. ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, सकारात्मक ऊर्जा. वर्षानुवर्षे जमिनीच्या खाली पाण्याच्या दबावामुळे, पाण्याचा, हे म्हणजे पाण्यापासून तयार असतात, बर्फापासून असं म्हणूया, तयार झालेले हे क्रिस्टल्स असतात. त्या त्या ठिकाणी त्या त्या ग्रहाचा पडलेला प्रकाश, त्या एनर्जीज मुळे तयार झालेल्या हे स्टोन असतात. जसं आपण रत्न म्हणतो, पुष्कराज, बाकी सगळे रत्न आहे ना. हे जे रत्न असतात, या रत्नांचा, याला उपरत्न असं म्हटलं जातं, हे क्रिस्टल्सला. ओके, असे हे क्रिस्टल्स असतात. आणि हे क्रिस्टल्स आपल्याला विविध स्वरूपामध्ये येतात. बघा, याला आकार दिलेला आहे कशाचा, तर मण्यांचा. मग हे झालं ब्रेसलेट. याला आकार दिलेला आहे अंगठीच्या खड्याचा, तर हे झालं अंगठी, हा झाला रिंग स्टोन. हो ना, माझ्याजवळ आता वस्तू नाही आहेत, डायरेक्टच मी बसली आहे आणि खरंच माहित नाही. याला आकार दिलेला आहे पिरॅमिड सारखा, हा पायराइड आहे, दिसते ना, हा पायराइड आहे. मनी अट्रॅक्शन साठी, थायरॉइड साठी वगैरे याचा छान उपयोग होत असतो. आपण रेकीच्या क्लासमध्ये नाही बोलत यावर, कारण माझं असं म्हणणं असते की रेकी मुळातच पूर्ण पॉवरफुल आहे. मग मी का बरं दुसऱ्या गोष्टीचा उपयोग देऊ, रेकीच्या क्लासमध्ये नसते करत. बस हा त्यामागचा उद्देश, बाकी काही नाही. मला सिद्ध करायचं आहे की स्वतःतीलच ऊर्जा जी आहे तिचा पुरेपूर उपयोग करा. पण आता ज्यांना गरज आहे त्यांनी मागणीनुसार हे सांगते. हा पायराइड आहे, मनी अट्रॅक्शन, असे अनेक साऱ्या वस्तू आहेत आपल्याकडे. जसा हा बॉल आहे एमेथिस्टचा, अशा अनेक साऱ्या वस्तू. प्रत्येक स्टोन हा वेगवेगळ्या कारणासाठी वापरला जातो. प्रत्येक स्टोन मी तुम्हाला, गरज असेल तर मी तुम्हाला लिंक थांबा 5 मिनिट.
मी तुम्हाला लिंक देणार आणि आपले 2-3 व्हिडिओ तयार केलेले आहेत ते देणार. शुभांगी ताई तुमचा माईक बंदच ठेवा थोडा वेळ. सुनीता गणे. ओके, हे बघा, तर असे हे आहेत. हा एमेथिस्ट आहे, खूप काम करतो. हा काय काम करतो मी मे बी उद्या सेशन घेणार, त्यामध्ये तुम्हाला माहिती देणार. आता तेवढा वेळ नाहीये. हा है असा बॉल आणि पिरॅमिड सुद्धा असतात, ते आहेत आपल्याकडे. आता इथं हजर नाहीये. आणखी एक मिनिट. हे बघा, असे पिरॅमिड्स, माळा, नंतर मग टंबलचा सेट. टंबलचा सेट मी देत असते अनेक चक्रांसाठी काम करणारा देत असते, अनेक चक्रांसाठी. हे बघा, हे असे टंबल्स असतात. याला काही लोक पेबल सुद्धा म्हणतात. ओके, असते हे. तर याची प्रत्येकाची एक वेगळी एनर्जी आहे, प्रत्येकाच्या वेगळ्या क्वालिटीज आहेत. तो प्रत्येक स्टोन वेगळ्या कारणासाठी काम करत असतो आणि त्याचा स्पेशल अभ्यास आहे. ते वेगळं शास्त्र आहे. आणि ज्या गोष्टीच्या मागे शास्त्र हा शब्द लागलेला आहे ना, ते प्रत्येक गोष्ट ही सिद्ध झालेली असते, तेव्हाच त्याला शास्त्र हा शब्द लावलेला असतो. आणि या क्रिस्टलचं शास्त्र असते, ते आपण तुम्हाला सांगेल. आता आज मात्र एवढीच माहिती की पॉझिटिव्ह एनर्जीसाठी मी अनेक लोकांना आतापर्यंत 3600च्या वर लोकांना क्रिस्टल्स दिले. मग ते विद्यार्थ्यांसाठी असू दे, मग ते रिलेशन साठी असू दे. आता इथं नाहीये माझ्याजवळ, नाही तर तुम्हाला दाखवली असती, जावं लागेल तिकडे. लव्ह बर्डची जोडी आहे. माझ्या लव्ह बर्डच्या मी एवढं काम केलेलं आहे की अक्षरशः झालेला घटस्फोट सुद्धा त्याच पती पत्नीने पुन्हा विवाह केलेला आहे. एवढ्यापर्यंत रिझल्ट आहे, म्हणजे नातं तुटत नाही. आता ते कसं आहे, काय आहे, त्या मागे काय शास्त्र आहे, त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील ना. हो की नाही? कशा प्रकारे काम करतं, तर असं ते आहे का बघते मी एखादा क्रिस्टल अजून इथं पडलेला. एक अनुभव बघा, माझी मैत्रीण साठी पण मी क्रिस्टल बोलवले होते बघा. तर असं झालं होतं, तिचे मिस्टर दारू प्यायचे. तर दारू पिल्यानंतर त्यांच्या घरी असं एकही दिवस असा खूप वाद व्हायचे. तर त्या आता क्रिस्टल आल्यापासून त्यांच्या घरी एकही दिवस वाद झाला नाही. खूप शांततेत जीवन जगत आहे दोघं जण. म्हणजे पितात दारू थोडं, पण असं शांततेत आहे. नाही तर खूप भांडण व्हायचं त्यांच्या. खरंय. आणि आतापर्यंत, आता तुम्हाला म्हणून पहिल्यांदा डिक्लेअर करते, तर 31 लोकांनी पूर्णपणे ड्रिंक करणं सोडून दिलेलं आहे. 31 लोकांनी, ज्यांनी फीडबॅक दिला आहे. आणि असे अनेक असतील ज्यांनी फीडबॅक नाही दिला, पण 31 लोकांची फीडबॅक माझ्या जवळ आहेत की आता 100% सोडली. आणि फक्त क्रिस्टल्स. आता प्रत्येक जण रेकीमध्ये नाहीयेत ना. जे लोक रेकी नाही शिकू शकत, ज्यांना वेळ नाहीये किंवा ज्यांना अध्यात्माचा रसच नाहीये, ते लोक क्रिस्टल्स घेऊ शकतात. तर छान रिझल्ट आहे, छान, खूप छान रिझल्ट आहे. आणि मात्र क्रिस्टल्स मुळे कधीही कोणाचंही आपण वाईट करू शकत नाही, हे पण तेवढंच लक्षात घ्या. ज्याप्रमाणे रेकी काम करते त्याचप्रमाणे क्रिस्टल्स काम करतात. दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी ही एनर्जी कामच करत नाही. विन विन पोझिशन, तू सुद्धा जिंकणार आणि मी सुद्धा जिंकणार, असंच काम होणार. आणि काय, तर सेम ही पण ऊर्जा 7 चक्रावर काम करते. आपले 7 चक्र बॅलन्स करण्यासाठी काम करते. आणि दुसऱ्यासाठी नाही, तर स्वतःसाठी. सेम माझ्यामध्ये बदल झाला की आजूबाजूचे लोक बदलतात, असंच काय. कारण कोणतीही पॉझिटिव्ह एनर्जी कधीही नकारात्मक गोष्टींना सपोर्ट करतच नसते. यामध्ये सुद्धा एकदम प्युरिटी आहे, सायन्स आहे. कुठेही जादूटोना कुठं काहीच नाहीये, बिलकुल नाही. चक्रांवर काम करते. हे सुद्धा आपले चक्र बॅलन्स करण्यासाठी आपल्याला खूप मदत करतात. आणि व्यसनमुक्ती सुद्धा त्याच प्रकारे झाली आहे की त्या लोकांच्या ज्याच्यासाठी घेतला आहे त्याच्या मनावरचा ताण कमी झाला, त्याचा स्ट्रेस कमी झाला. आणि स्ट्रेस कमी झाला, त्यांचे चक्र बॅलन्स झाले, आणि म्हणून त्यांनी ड्रिंक करणं सोडलं आहे. असे अनेक जण आहेत. मला खूप जणांनी फीडबॅक दिलेले आहेत, पण कशाचा फीडबॅक द्यायचा, काय काय व्हिडिओ टाकायचा, खूप ताण येतो. एकटा जीव पडतो बिचारा. एकटी मंजुश्री काय काय करणार, असं होते. तर मात्र रिझल्ट आहे, खूप छान आहे. बस एवढं सांगणार. आणि मी क्रिस्टल मध्ये कशी आली, जशी मी रेकी मध्ये आली माझ्या आयुष्याच्या प्रश्नामुळे. तर मी क्रिस्टल्स घेतले माझ्या एका मॅडम कडून, आणि
माझे क्रिस्टल रस्त्याने असतानाच माझ्यासाठी काम करायला लागले. मला रिझल्ट आला आणि मग मी स्वतः विद्यार्थी जमा केलेत आणि मॅडम कडून शिकून घेतलं आणि मग त्यानंतर मी क्रिस्टल्स मध्ये पुन्हा पुन्हा कोर्स केले, डिटेल्स त्यामध्ये गेली, क्रिस्टल्स हिलिंग शिकले आणि क्रिस्टल्स चा मास्टर कोर्स केला आणि मग त्यानंतर मी क्रिस्टलवर खूप चांगल्या प्रकारे काम करायला लागले परिपूर्ण झाल्यानंतर. आणि खरंच मला ना कधी रेकीने नाराज केलं, ना मला क्रिस्टलने नाराज केलं. त्या ब्रह्मांडाची देण आहे ती. आतापर्यंत क्रिस्टल जेवढ्या लोकांना दिले आहेत, मी तुम्हाला आकडा सांगितला, अंदाजेच सांगितला, कारण दररोज लोक वाढत आहेत. तर एवढ्या लोकांना क्रिस्टल दिले पण मला कंप्लेंट कोणाचीच नाही. मला थँक्यू सर. आणि माहितीये का, आयुष्यामध्ये जेवढे थँक्यू येतात ना, आपल्या आयुष्यामध्ये जेवढे ब्लेसिंग्स येतात ना, तेवढं आपलं आयुष्य अजून सुंदर होत जाते. आयुष्य समृद्ध कशाने होते तर ब्लेसिंग्स होते. आणि ना कृष्णासोबत राहायला मजा येते, खूप छान एनर्जी असते यांची. जेव्हा तुम्ही हातामध्ये घेता ना, तेव्हा पण यांची एनर्जी जाणवते. खूप छान. काय म्हणते सोनल? सोनल काय म्हणते? मॅम मी सोनाली पाटील. हा, सोनल जाधव. हा हा काय नाही मॅम, मला पण क्रिस्टलचे खूपच छान फायदा झालेला आहे. म्हणजे मी मुलांसाठी पण घेतलंय आणि माझ्यासाठी पण घेतलंय. मला खूपच अमेझिंग फरक जाणवतो माझ्या मुलांच्या अभ्यासामध्ये पण. आणि मी जरा टेन्शन मध्ये वगैरे खूप असायची, तर आता खूपच माझ्यामध्ये रेकीने तर खूपच फरक केला, पण मला जास्तच घाई लागलेली होती ना सगळ्याची. मी हिला नाही म्हटलं क्रिस्टल घेऊ नको तू, आपण रेकी मध्ये आहे. ही म्हणायची नाही मॅडम मला पटकन पाहिजे, मग तिने पटकन हा, घेतलं. मॅम बोलायचे नको घेऊ तू, रेकी मेडिटेशन कर. मेडिटेशन म्हटलं नाही मॅम, मला क्रिस्टल पण पाहिजे. पण मला मॅडम खूपच तुम्ही तर मला फरक. विसरलेच, हा, क्रिस्टल द्यायला विसरलेच मला तुम्ही. तुम्हाला ते विसरले? अरे ना तुम्ही रेकी मध्ये आहात, नका घेऊ टेन्शन. अहो तरी पण किती दिवसापासून मी तुम्हाला मेसेज टाकते, फोन करायला तुम्हाला हे होत नाही. तर आता आपण परवाला चार्ज करूया ना, मी उद्या पाठवते तुम्हाला. हा, आणि त्याची माहिती पण मला पाहिजे. तुम्ही व्हॉइस मेसेज वरती टाकलं तर मला बरं म्हणजे बरं पडेल, जरा सगळं लक्षात राहील. आता जेवढी माहिती दिली त्यापेक्षा जास्त माहिती नाही देऊ शकत. व्हिडिओ आहे तयार, ते बघा. आणि आपण आहे ना एक सेशन घेणार आहे स्पेशल क्रिस्टल साठी. ओके, मी कुठला क्रिस्टल काय मदत करते तुम्हाला ही ओरल माहिती देणार. बघा, हे सगळे सेशन लोक पेड घेतात, आपण घेऊया तुम्हाला एक उत्सुकता म्हणून. पण डिटेल नाही देता येणार, पण जेवढं देता येईल तेवढं मी पुरेपूर प्रयत्न करणार. या प्रत्येक वस्तूच्या आकाराचा पण एक फरक पडत असतो आणि एनर्जीचा. आणि हो, विशेष म्हणजे माझ्याकडे रॉक असतात, रॉ मटेरियल असते. माझं रॉ मटेरियल खूप जाते, त्याची एनर्जी म्हणजे त्यावर प्रोसेस नसते केलेली, जसा जमिनीतून येतो ना तसाचा तसा. आणि आहे रिझल्टचा काही प्रश्नच नाही. कित्येक लोकांचे स्वप्न आहेत, स्वप्न दोष पूर्णपणे थांबला आहे. आणि हो, बेबी कन्सीव होण्यासाठी सुद्धा क्रिस्टल्सने खूप छान रिझल्ट दिले. जे लोक रेकीमध्ये नाही आहेत त्यांना आपण क्रिस्टल दिलेले, बिलकुल 15 वर्षापासून बेबी नाही आहे, 5 वर्षापासून नाही आहे, 3 वर्षापासून नाही आहे, तर त्यांना त्या 4 महिन्याच्या आतमध्ये रिझल्ट आलेले आहे. फीडबॅक आहेत आपल्या जवळ, लेखी फीडबॅक घेतो आपण, व्हिडिओ नाही करत क्रिस्टल्स वाल्यांना. त्यांना मागवतो आपण, लिहून पाठवावं. मला ते स्टेटसला ठेवायला हवे असतात, म्हणून मी त्यांना म्हणते लिहून द्या, बाकी काहीच नाही. तर असे हे क्रिस्टल्स असतात. थँक्यू ऑल ऑफ यू. मी तुम्हाला क्रिस्टल बद्दल पुरेपूर नाही माहिती देऊ शकली, मला माहिती आहे, पण मी एवढं तुम्हाला सांगणार की पॉझिटिव्ह एनर्जी मला जी हवं आहे ते घडवून आणण्यासाठी, करण्यासाठी माझी जेथे क्षमता कमी पडते तेथे. आता मी एका सोप्या भाषेत तुम्हाला सांगू क्रिस्टल्स काय काम करतात. मी जर छोटी आहे आणि मला भीती वाटते रस्त्याने एकटं जायची, तर जर का माझ्यासोबत माझा मोठा भाऊ किंवा माझे वडील असले तर मला किती सपोर्ट राहील, मला भीती वाटेल का? नाही वाटणार. तर आपला मोठा भाऊ, आपले वडील,
ची जी एनर्जी आहे ना, त्या एनर्जीने आपल्यासोबत हे राहतात. माझं संरक्षण करणारा, मला पुढे लोटणारा, मला सपोर्ट करणारा, अशी एक सपोर्टेबल एनर्जी माझ्याजवळ आहे. असे हे क्रिस्टल्स असतात. जे काम माझ्याच्याने होत नाही ते आम्ही दोघं मिळून करूया असं. एवढ्या सोप्या भाषेमध्ये मला माझे क्रिस्टल सापडले आहेत. मला असे समजले आहेत, जशी मला रेकी वेगळ्या भाषेत समजली तसं मला क्रिस्टल्स वेगळ्या भाषेत समजले. कदाचित ही भाषा प्रोफेशनल नसेल, पण समजण्यासाठी खरोखर सोपी आहे आणि असंच कार्य करते. जो तुझ्याच्याने होणार नाही, चल मी तुला करू लागतो, आणि मग दोघं म्हणून छान प्रकारे कार्य होतं. जेव्हा काही विशेष स्टोन आहेत, तुम्हाला बाहेरचं काही जे आहे त्यापासून तुमचं संरक्षण करण्यासाठी काही विशेष स्टोन आहेत. क्रिस्टल्स मध्ये सगळे प्रकार आहेत. फक्त एवढंच आहे की विन विन पोझिशन, चांगलं करण्यासाठी, कोणाचं वाईट करण्यासाठी नाही. काही केसेस मध्ये तर अक्षरशः नकारात्मक ऊर्जा, काही गोष्टीचे शब्द काढायचे नसतात ना अस्मित, म्हणजे बाहेरच्या एनर्जी लागलेल्या काय भूत प्रेत बाधा वगैरे, त्यावर सुद्धा क्रिस्टलनी खूप छान रिझल्ट दिलेले आहेत. कारण आहे ना, सगळेचे सगळे लोक रेकी शिकायला नाही येऊ शकत किंवा त्यांना वेळ नसते, तर ते क्रिस्टल्स मधून खूप मदत त्यांना मिळते. खूप असे हे क्रिस्टल्स असतात. थँक्यू. तुम्ही मला आज माहिती मागितली आणि सॉरी पुरेपूर नाही देऊ शकले. मी तुमच्यासाठी प्रॉपर सेशन घेणार आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्ण रिझल्ट देणार. पण आता जर कोणाला अर्जंट असेल तर मला सांगा, आपण ग्रुपला टाका तसं, किंवा मला पर्सनल टाका. चला, आजचं सेशन कसं झालं हे नक्की सांगा. या रेकी शिका, स्वतःला सामर्थ्यवान बनवा, आयुष्य बदलेल तुमचं. एवढं सांगेल. आत्मा नमस्ते सगळ्यांना. अजून एक तुम्हाला आपलं क्रिस्टल्स, आता ताई बोलल्याच म्हणून उर्मिला ताई मी तुम्हाला एक सांगते. आपण क्रिस्टल्स कसे देतो, माझा अभ्यास कसा आहे, मी टॅरो रिडिंग करते. टॅरो रिडिंग बघून तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात असलेले क्रिस्टल्स तुमच्या जन्मतारखेनुसार आणि आताच्या तुमच्या प्रश्नानुसार, शिवाय तुमचा ऑरा चेक करून तुम्हाला क्रिस्टल दिले जातात, आणि ते क्रिस्टल तुमच्यासाठी 100% पॉवरफुल होत असतात. हे लक्षात घ्या. फक्त मी माझ्या अभ्यासानुसार तुम्हाला क्रिस्टल देत असते. ओके ओके, छान. असे क्रिस्टल देते. आणि कदाचित तेच सगळं आहे की आपल्याला मागे ओढावं, क्रिस्टल मधून पण नाही, कधीच नाही लागलं, गरजच नाही पडली. तुम्हाला पर्सनल मी जर मेसेज मध्ये सगळी माझी स्टोरी पाठवली तरी तुम्ही हे कराल ना, रिस्पॉन्स द्याल ना? हा बोला विद्याताई. हा मॅडम. आत्मा हा, मी जे रेकीमध्ये आले तुमच्याकडे, खर तर तुमचा आवरा आणि तुमचा चेहरा बघूनच आले, भाषा वगैरे, आणि खूप असं छान वाटलं मला. आणि आता 3rd लेवलला आहे मी, आणि फर्स्ट आणि 2nd लेवलला म्हणजे मला असं जाणवत होतं काहीतरी वेगळं, पण 3rd लेवलला मला एकदम खूप छान जाणवलं की आपण जेव्हा मेडिटेशन करतो तेव्हा खूप छान प्रसन्न वाटतं, आणि चक्र काहीतरी असे फिरतायत असं जाणवलं. त्यामुळे काहीतरी आहे बुवा रेकीमध्ये, हा एक खूप असा छान विश्वास बसला माझा. आतापर्यंत ऐकलेलं होतं आणि केलेलं पण होतं, पण तरी पण थोडा स्ट्रॉंग नव्हता. पण 3rd मध्ये आल्यानंतर खूप स्ट्रॉंग अनुभव आला मला, आणि खूपच छान वाटतंय मला तर सध्या तरी. आत्मविश्वास खूप वाढलेला आहे प्रत्येक गोष्टीतला. खूप मस्त. आणि मेडिटेशन घेताना मॅडम तेव्हा तर म्हणजे खूपच छान एकदम अनुभव येतात, असं की प्रत्यक्ष काहीतरी बाबा हालचाल होते, आणि तुम्ही जे म्हणताय ते तसं होतंय आपल्यामध्ये, असं खूप छान जाणवतं आता. खूप मस्त. आणि चक्र आहे ना, ते आपल्याला जाणवायला लागतात 3rd डिग्रीमध्ये. स्वतः क्लीन करतात आणि एनर्जी देतात, क्लीन करतात, एनर्जी देतात. पहिले पण होते ते, पण आपण त्यांच्याकडे तेवढी आपल्याला फिलिंग नाही यायची. आपल्या शरीराप्रती, आपल्या याच्याप्रती आपण जागृत झालो म्हणून आपल्याला ते फील होतात आता. हो, एकदम फील होतात आता. खूप छान, खूप मस्त. अच्छा, मग आहेतच तर अजून शेअरिंग कोण करणार? एक शेअरिंग पटापट. थँक्यू. थँक्यू विद्याताई. विद्याताईच्या प्रेरणेने सगळ्यांनी एक शेअरिंग. नवीन लोकांनी विशेष, ज्यांनी अजून शेअरिंग केली नाही,
अरे वा, सुनंदाताई शेअरिंग लागला, अजून तर पहिल्याच डिग्री मधून दुसऱ्या डिग्रीत आल्या. चला बोला, होऊन जाऊ द्या, काय म्हणणं आहे? आता फ्रेश वाटते मॅडम मला. आणि माझं पहिले कसं पूर्ण अंग दुखत होतं, व्यायामही केला तरी असं खूप अंग दुखत होतं. आता ते पूर्ण बंद झालं अंग दुखणं. आणि थँक्यू. खूप फ्रेश वाटते. हो, आणि थकवा नाही वाटत असं, म्हणजे दिवसभर काम केलं तरी थकवा नाही वाटत. वय किती आहे तुमचं? माझं 56. 56 वर्ष. बरोबर. हो. थँक्यू सुनंदाताई. असंच थँक्यू मॅडम. मेडिटेशन नेमकं आता सेकंड डिग्रीला आलेले आहेत. कांचनताई माईक सुरू केला, बोला. नाही, माझा पण चिडचिडेपणा गेला. माझा चिडचिडेपणा गेला. मी खूप शांत झाली, माझा आत्मविश्वास वाढला आणि मी एकदम फ्री झाली आणि टेन्शन फ्री आणि बिनधास्त झाली. खूप मस्त. आणि आणि तब्येतीत पण खूप फरक पडला. म्हणजे दुखायचं सारखं ते दुखायचं पण राहिलं माझ्या हातात. अरे हो, तुमचे गुडघे दुखायचे ना, तुमचा माईक असा जवळ घ्या ना, असा. तुमचे गुडघे दुखायचे ना? हो, दुखायचे तर राहिले माझे गुडघे दुखायचे आणि चमक यायची ती पण राहिली. आणि खूप वर्षापासून म्हणजे माझे हात आणि मला धुळीची अलर्जी खूप आहे. थोडं जरी असं पुसलं तरी हात खरखरीत होतात माझे. पण आता आहे ना, माझे दोन्ही हात आणि पाय चिरण्या पण जायला लागल्यात आणि हात आणि एकदम स्मूथ झालेत. मी कोणाला हात लावायची नाही आता, कारण म्हणजे ओरकडेच उठायचे. असं केलं ना तर ओरकडे उठायचे. हात दाखवा एकदम तुमचे. कुठं आहे तुम्ही? अरे मला दिसून नाही राहिले. कुठं आहे? एक वेळ बोला. एक मिनिट हा. हॅलो. हा, एक मिनिट बघू द्या तुमच्या हात आता. अरे छान 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 छान. स्मूथ झालेत खूप आता. हा. खूप स्मूथ आणि चेहऱ्यावरचे डाग पण कमी झालेत. अरे वा. असं त्वचा एकदम अशी स्मूथ आणि म्हणजे तुकतुकीत झाली आहे. खूप छान. हॅलो. कांचनताईंचा आवाज तुम्हाला येत नाही, तर तुम्हाला मी सांगते सगळ्या कांचनताईच्या वतीने. तर हाताला एलर्जी होती भरपूर मोठ्या प्रमाणात. तर ती एलर्जी पूर्णपणे कमी झाली आहे. आता स्मूथ झाले आहेत त्यांचे हात. गुडघ्यांचं दुखणं, पाठीची चमक आणि शांत राहतात, तर चिडत नाही असं म्हणतात कोणावर आता. चिडचिडेपणा खूप कमी झाला चेहरा माझा. चेहरा सांगता. अच्छा, सेल्फी चॅलेंज झालं, फी वापस द्यायचं काम नाही. छान झाला चेहरा पण. छान दिसायला लागलाय असं सांगतायत. हा. ओके. हो, अजून खूप काही नंतर अजून सांगते. खूप काय. येस. खूप काही. हो. आतून जो आनंद मिळतो ना रेकीमुळे, तो खूप वेगळा असतो. तर या सगळ्यांनी नक्कीच वेलकम. मी स्वागत करते तुमचं सगळ्यांचं. या, माझ्याशी संपर्क करा. आपण जर अनुभव ऐकत राहिलो ना, तर तुम्हाला नाही माहिती, आमचा ग्रुप आहे ना, एक एक जण वापिस येणार. जे गेले आहेत ना, ते एक एक जण येणार आणि एक एक जण शेअरिंग करणार. रात्रभर तुम्हाला उठू नाही देणार. एवढं मात्र नक्की. तर या तुम्ही. आणि एक एक जण तयार आहे, पण आता काय म्हणता अश्विनी साल्वे? कॅमेरा समोर राहतात. आता मॅडम नाव घेतील, बोला पटकन आणि मग आपण सेशन सुरू करू. खूप छान वाटतंय मॅडम. खूप मस्त वाटते रेकीमध्ये आल्यापासून. खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत, फिजिकल आणि म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही. खूप मस्त वाटतंय आणि एकदम रिलॅक्स आहे. शांत वाटतंय एकदम. खूप छान, मस्त. तर आपण आहे ना एक पिरॅमिड मेडिटेशन घेऊया. एक मेडिटेशन घेऊया. तुम्ही सगळेजण अगदी नवीन लोक सुद्धा हसत खेळत सेशनला बसलेत, असं वाटतच नाहीये की कोणी नवीन आहे. असं वाटतं नवीन. आपलेच आहेत. तर थँक्यू ऑल ऑफ यू. तुमच्या ऊर्जेसाठी खरंच मनापासून धन्यवाद आहे. आणि या, शिका. कुठं काही अडचण असेल तर सांगा. येथे अडचणी जास्त असल्या ना, तरी पण तुम्हाला करते मी ऍडजस्ट, काही टेन्शन घेऊ नका. बोला उज्ज्वला ताई, हात वर केला. मला सुद्धा वाटत नव्हतं की मला मेडिटेशन जमेल, किंवा दुकानात ना मॅडम मला सकाळी 7:30 वाजल्यापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत काम असतं. दुपारी फक्त 2 तास मी जेवायला वगैरे येते, तर कंटिन्युअस काम असतं. पण आता इतकी गोडी लागली ना, मी वेळ काढते. म्हणजे नाही, हे करायचंच असं मनाला पहिल्यापासूनच भावलं हे. आणि आता वेळ मिळतो मला, हे विशेष आहे. वेळ मिळतो मला, म्हणजे काढला तर वेळ मिळतो. खास विशेष आहे, हो ना.
कारण रेकीमध्ये आल्यानंतर काय होते माहितीये काय, आपल्याला आपोआप वेळ मिळतो, आपोआप. हा सेम तसंच झालंय माझ्या बाबतीत. म्हणजे मला असं पहिल्यांदा कशालाच वेळ मिळत नव्हता. इतका कंटिन्युअस काम 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 नुसतं काम करत होते मी. पण आता मी ठरवलं की हे करायचंच. मला इतकं आवडलं हे. नाही आता हे करायचंच. त्यामुळे मला वेळ मिळतो. काढते म्हणजे मी वेळ. येस काही होऊ दे तिकडे. असं आहे. येस. आणि याचा छान मला वाटतं. बिलकुल विश्वास नव्हता मॅडम मी करू शकेल की नाही, मॅडम हा की नाही. हो हो हो. मला पहिल्यांदा असं वाटायचं की मला एवढं जमेल, अरे इतकं करायचं शक्य आहे का, मला दिवसभरात वेळ मिळत नाहीये, जेवायला वेळ मिळत नाही, मग हे कधी करू मी, असं वाटायचं. खूपच. पण आणि छान आहे. मस्त मस्त. आणि ना आता तुम्ही खरंच खूप छान दिसताही आहे. आता तुमच्या चेहऱ्याकडे तो आनंद आला ना, त्यावरून म्हणजे ना ऑरा क्लीन झाला, ऑरा छान झाला. हा महत्वाचं खूप म्हणजे. छान वाटतं ते. आणि आपला ऑरा जेव्हा छान असतो ना, तेव्हा आपल्या लोकांना आपण आवडायला लागतो, लोकांना आपल्याजवळ बसावं वाटते, हा आपल्या एनर्जी सोबत कनेक्ट व्हावं वाटते, आपली एनर्जी छान होते. खूप छान. जे लोक आता म्हणतात आहे ना की मी पहिल्या डिग्रीत येऊन पाहते, सेम उज्ज्वलाताई तशाच होत्या आणि आता वेळेच्या अगोदर 3rd डिग्री करत आहेत हे आणि नाही मग खरंच. आपल्या त्या प्रीती हसल्या मगा, त्या ताईंनी म्हटलं मी पहिल्या डिग्रीत येऊन बघते तर. हो मला त्यावेळेला वाटलं बरं का, अरे ह्या माझ्यासारख्याच म्हणतात पहिली डिग्री करून बघायची जमतंय का, नाही तर मग पण नाही त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही नक्कीच 3rd डिग्रीच्या पुढे जाल म्हणून. नक्कीच तुम्ही 3rd डिग्री, तुमची जर एनर्जी असेल तर ग्रँड मास्टर पर्यंत जाचाल. हो हो त्याच्याही पुढे जातील त्या. खूप छान वाटतंय मॅडम, तुमच्याकडे बघूनच इतका उत्साह येतोय आम्हाला. तुम्हाला कुठून एवढा उत्साह मिळतो? खरंच कंटिन्युअस तुम्ही ह्याच्यात असता, एनर्जी मध्ये असता. मी तुमच्याकडून घेते ना, तुमच्याकडून खूप. तुम्ही खुश, तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, आरोग्य, संपन्नता, भरभराट जशी जशी येते ना, तसं तसं मला ब्लेसिंग्स येतात, ब्लेसिंग्स येतात, ब्लेसिंग्स येतात आणि आपोआप माझी एनर्जी वाढते. हो की नाही? फक्त त्यासाठी ना तुमच्यासोबतही असंच होणार. तुम्ही पण कायम खुश राहणार. फक्त आहे ना पेरणी छान करत राहा. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, आपण लोकांना ब्लेसिंग्स करत राहू, आपोआप तेच आपल्या आयुष्यात केव्हा येईल ना, आपलंही आपल्याला समजत नाही. बघा ना, आता 2.25 तास झाले, सगळेजण आहेत आणि एक एक जण हो करते आहे. अलका बोला, आता अलका कोण आहेत मागे तर? मॅम उद्या तुम्ही सुरू करणार आहेत का फर्स्ट डिग्रीसाठी हो, 10 हो. ते 11? उद्या मला जॉईन 7 ते 8 हा